उनको कंफर्टेबली हर अस्पताल से अगर 200 का डेटा उनको मिलता है तो वो कंफर्टेबली 1200, 1300, 1400, 1500 तक जा सकती है। मैं हमेशा पीएचडी के बच्चों को ये बोलता हूँ कि आपका सैंपल मिनिमम 600 होना चाहिए और मैक्सिमम 1200, 1300 होना चाहिए। उसके आगे वो डिफिकल्ट हो जाता है। अगेन, इट इज सब्जेक्ट टू दी टॉपिक। ऐसा कोई भी रूल नहीं है कि अगर आपका टॉपिक ये बोलता है कि आपको कम सॅम्पल में आपका काम हो जाएगा तो हो जाएगा। त्याचं एक तुम्हाला मी उदाहरण देतो. मध्ये आम्ही नागपूर शहरातील गवळींचा अभ्यास केला होता. शासनाचं काम होतं. तर शासनाची व्याख्या गवळी म्हणजे कोण? गवळी ही एक जमात आहे. शासनाची व्याख्या काय आहे? गवळी हा असा व्यक्ती ज्याच्याकडे स्वतःच्या किमान 2 दुभत्या जनावर आहेत. ती गाय किंवा म्हैस असू शकते. जो तिचं दूध स्वतः काढतो आणि स्वतः विकतो तो गवळी. मेरे पास मेरे जानवर है पर मेरे दूध कोई और निकालता और बेचता कोई और, तो मैं गवळी नहीं. तो इसको पर्पजिव सैम्पलिंग बोलते हैं. आपका शायद सैम्पलिंग के ऊपर भी एक आधा सेशन होगा. सैम्पलिंग इज अ वेरी इंटरेस्टिंग टॉपिक इन दी रिसर्च. अगर आपका सबका ज्ञान है और आपका सैम्पलिंग ही गलत हो गया, आपके फाइंडिंग जो है वो गलत आ सकते हैं. इसलिए रिसर्च डिजाइन करते समय आपको ये देखना है कि मैं रैंडम सैम्पलिंग पे जाऊंगा, स्ट्रैटिफाइड सैम्पलिंग पे जाऊंगा, क्लस्टर सॅम्पलिंग पे जाऊंगा या कन्व्हिनियंट सॅम्पलिंग. बरेचदा आम्ही कन्व्हिनियंट सॅम्पलिंगला जातो किंवा क्लस्टर सॅम्पलिंगला जातो जेव्हा आम्ही मोठ्या डोमेनमध्ये काम करत असतो. पीएचडी मध्ये तुम्ही रैंडम सैम्पलिंग के लिए तरी चालतं, बट नो फॉर श्योर कि आपने सैंपल उतना क्यों किया. अक्सर जो एक्सटर्नल आएगा आपका वायवा लेने, वो पूछेगा हाँ कितीचं सॅम्पल घेतलं. तुम्ही म्हणाल साहेब 570. 570च का घेतलं? यू शुड एबल टू जस्टिफाय दॅट कि सर ये है, ये पॉपुलेशन था, ये डोमेन में मेरा इंटरेस्ट था, वहाँ मैंने इतने दिन जाके किया. कभी कभार वो पूछता है. अगर आपका नसीब हो या बदनसीब हो तो ये सवाल आपको, आप क्योंकि थीसिस आपका है, काम आपका है, तो आपको डिफेंड उसको करना आना चाहिए. देन आफ्टर पॉपुलेशन एंड सैंपल इज डिसाइडेड, यू गो टुवर्ड्स वेरिएबल. जो मैंने बोला था कि आप कितने वेरिएबल उसमें स्टडी करोगे. जैसे मैंने जो मेरा पीएचडी का काम किया था वो जेंडर स्पेसिफिक था, और वो जेंडर में भी उसमें ट्राइबल जेंडर ज़्यादा था. तो मेरा फोकस केवल और केवल जेंडर बेस्ड था. आणि त्यातल्या त्यात अशिक्षित महिला, गावातल्या महिला, आदिवासी महिला. सो आप एखादा पैरामीटर लेते हो तो उसके वेरिएबल्स आप और निकाल सकते हो. तो मेरा पैरामीटर था जेंडर. तो जेंडर में भी मैंने ट्राइबल, ट्राइबल में भी मैंने मैरिड हाउस होल्ड वाली ली थी. उसमें भी एज्युकेशन का फिल्टर लगाया था. प्रिफरेबली ती अशिक्षित असावी किंवा किमान 4थी पास असावी. असे त्याच्यात काय तुम्ही व्हेरिएबल लावू शकता. राइट. सो हर आपको हर टॉपिक में आपको एन नंबर ऑफ वेरिएबल मिलेंगे, बट आपको ये देखना है अल्टीमेटली आपके वेरिएबल आपके हाइपोथेसिस को लिंक करना है बॉस. अब अपने सिस्टम में गड़बड़ है. सिस्टम में गड़बड़ ये है कि अपने यहाँ, शायद इंडिया में सब जगह है, वो दुनिया में भी होंगी पता नहीं मुझे, पर कैंडिडेट को पहले सिनॉप्सिस जमा करना पड़ता है, उसके बाद उसको पीएचडी करने का लाइसेंस मिलता है. अब वो बेचारे को कितनी आइडिया होती है हाइपोथेसिस की मुझे नहीं मालूम. मुझे नहीं थी. माझी हायपोथेसिस बऱ्यापैकी गोलमटोल होते. नंतर मला कळलं की हे सिस्टममुळे असं झालं, मग मी ऍड करत गेलो त्याच्यात. तो आपको आपके हाइपोथेसिस क्लियर होनी चाहिए. इसके लिए आपके वेरिएबल जो आप सिलेक्ट करोगे ना, याच्यावर तुम्ही लक्ष द्या. म्हणजे कमीत कमी इथे तुमचं शेवटी आपण आपला थीसिस कशावर करतोय? अल्टीमेटली हाइपोथेसिसवर करतोय. वो आपका अल्टीमेट है. आपने एक्सेप्ट किया या रिजेक्ट किया, तो आपको आपके वेरिएबल के ऊपर ध्यान देना है. बाकी आपका मेथड में कम ज़्यादा हो गया, पॉपुलेशन में कम ज़्यादा हो गया, नो बड़ी विल ऑब्जेक्ट. पर आपका डिजाइन जो है वो कम से कम आपके वेरिएबल के ऊपर अच्छे से एड्रेस रखना चाहिए, ताकि आपका हायपोथेसिस में गडबड न हो. क्योंकि अल्टिमेट डिटर्मिनेशन विल बी ऑन दी हायपोथेसिस. जसं लग्नामध्ये तुम्ही बघा, लग्नामध्ये लोक काय लक्षात ठेवतात? जेवण कसं होतं. त्या लग्नामध्ये त्यांनी अर्धा तासाचा विधी केला की 15 मिनिटाचा केला की 5 तास केला, ये पब्लिक ध्यान नहीं देती. खाना बेकार रहा कि फिर बोलते हैं अरे जेवण तर असं होतं तसं होतं. तो अल्टीमेट, शादी में तुम कुछ भी करो, खाना अच्छा रखो ताकि आने वाला जो आपका मेहमान है वो संतुष्ट होकर जाए, तो बोले कि हाँ वो शादी में मैंने वो खाया था, वो अभी भी याद है. तो आपकी रिसर्च में वो आपका हाइपोथेसिस है.
आपका बाकी कुछ भी रहे, हाइपोथेसिस आपका कहीं ना कहीं परफेक्ट आना चाहिए, क्योंकि उसके ऊपर उसका कंफ्यूजन होने वाला है। देन डिसाइड द टूल। अब क्या होता है, पॉपुलेशन वेरिएबल और टूल के बीच में आता है आपका बायस। कैंडिडेट क्या बोलता है, कैंडिडेट बोलता है अरे जाने दे यार, ये मैं निपटा हुआ था, मैंने मेरा जब किया था डॉक्टरल डिसर्टेशन मैंने फुल टाइम किया था, क्योंकि वैसे ही मैं अनएम्प्लॉयड हूँ, फ्रीलांस हूँ, तो मेरे पास बहुत टाइम था, तो मैंने पूरे शिद्दत से किया था, टाइम ही टाइम था। और लकीली मेरे को एक फंडर भी मिल गया था गवर्नमेंट से, जिसने मेरे को फंड भी दिया, तो मेरे को पैसे भी मिले काम करते समय, ताकि मैं उसको और अच्छे से कर सकूँ। तो रिसर्चर का एक बायस आता है कि यार जल्दी जल्दी इसको निपटाओ। आप में से कई लोग टीचर होंगे, पढ़ाते होंगे या और कुछ जॉब करते होंगे, फाइन। मैंने भी ऐसा सुना है, बहुत जल्दी फुल टाइम पीएचडी अलाउड होने वाली आहे इंडिया में, त्याच्यामुळे लवकर लवकर तुम्ही समजून टाका बरं का, कारण आता नियम फार रॅपिडली बदलत चालले आहेत आणि तो दिवस दूर नाही इथे फक्त फुल टाइम पीएचडी अलाउड होईल, म्हणजे काम करणाऱ्यांना पीएचडी ही परमिशनच नाही मिळणार। तुम्ही लिहून घ्या, राजीनामा द्या किंवा काही करा, मग परत 2-3 वर्षांनी जॉईन करा, तर तुम्हाला 3 वर्षात, मी माझं काम 2.5 ते 3 वर्षात केलं आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं होतं, कारण मी फुल टाइम केलं होतं। तो 5च्या ऐवजी आपण 3 वर्षात काम निपटून जातो। सो एनीवे, इसमें आपका बायस इंपॉर्टेंट रहता है। आप कई बार सैंपल कम लेते हो, आप कई बार वेरिएबल आपको जो लगता है लेते हो, टूल भी आप आपके ये सब इंसान से ये गलती होती है, मुझसे भी कई बार ये गलती होती है, क्योंकि हम हमेशा देखते हैं टाइम कितना है मेरे पास, टाइम के हिसाब से मैं जो है अपना पॉप्युलेशन में ये करूँगी, टाइम और पैसा। कृपा करून रॅशनल राहा, म्हणजे तुमच्या विषयाला रॅशनॅलिटीचा अँगल येईल, नाही तर काय होतं, तुम्ही जर बायस झाले आणि तुम्ही इथे शॉर्टकट मारला तर पूर्ण रिसर्च आपला कोलॅप्स व्हायची शक्यता असते। पण हैविंग सेड दैट, पीएचडी एक इकलौती डिग्री है जो रजिस्ट्रेशन के बाद सबको मिलती है, इसमें कोई फेल नहीं होता है। व्हाट मैटर्स इज अ क्वालिटी। आपका थीसिस अगर कल कैम्ब्रिज में गया डॉक्टर डेजर्टेड पोस्ट डॉक के लिए, तो उनको लगना चाहिए कि यार वाह यार क्या काम किया है, या क्या मेथड इस्तेमाल किया है इसने, तो इट्स अ थिंग ऑफ प्राउड। तुम्ही आयुष्यात एकदाच ही डिग्री करताय, त्याच्यामुळे बायस वगैरह याच्यात ठेवू नका। एक लाइफ में एक बार करने वाला हूँ तो उसको रैशनली जस्टिफाई करो। देन कम्स टू टूल। टूल करताना तुम्ही क्वेश्चनेयर भरणार आहेत, वन ऑन वन इंटरव्यू घेणार आहेत, ईमेल करने वाले हो, गूगल फॉर्म का सर्वे करने वाले हो, फोकस ग्रुप डिस्कशन करने वाले हो, एक्सपेरिमेंट करने वाले हो, देर आर एन नंबर ऑफ टूल्स अवेलेबल। शांतपणे कागदावर लिहायचं की माझ्या टॉपिकला कशी कशी गरज आहे। ऑलवेज अगर आपका गाइड आपको कोऑपरेट नहीं कर रहा है, तो कोई एक उस फील्ड का नॉलेजेबल या आपका दोस्त जो आपको थोड़ा बहुत इंसाइट, वन यू नीड वन पर्सन। फॉर्चुनेटली मेरा एक यूएस में काउंटर पार्ट था जो मेरे को थोड़ा हेल्प करता था कि आपको ऐसा करना है। एक आपको कोई ना कोई लगता है, गाइड उतने काम भी नहीं आती, क्योंकि गाइड के पीछे बाकी एकेडमिक और एडमिनिस्ट्रेटिव ड्यूटी बहुत रहती है, और आप बार बार जाके गाइड को परेशान भी नहीं कर सकते। सो so before finalizing the tool, make sure you are comfortable selecting combination of tool। उसके बाद एक पायलट करके देखो, ये मैं सबसे रिकमेंड करूंगा, आप खुद जाके पहले भर के देखो। अगर आप पूरा खुद करने वाले हो तो वेल एंड गुड। आप अगर किसी बच्चों से या आउटसोर्स करके करने वाले हो, मेरे वक्त मैंने क्या किया था, एक मैनेजमेंट स्कूल के ऑफिशियली मैंने लेटर लिया था, उनको हमने टीए प्लस आने जाने का खर्चा देखे, और मैं साथ था पहले 2-3 दिन, और बात को कि 4 स्टेट में मेरा स्टडी था, तो मैंने वो मैनेजमेंट स्कूल के बच्चों को पेमेंट देके मैंने करवा लिया था पूरा। तो कई बार होता है कि पायलट में हम खुद इनिशियली जा सकते हैं, अगर आपका स्कोप बहुत बढ़ता है तो फिर आपको जो है लोगों को ट्रेन करके आपको देखना है। पायलट के बाद अगर आप सेटिस्फाइड हो तो आप आगे जाओ, नहीं तो यू गो बैक एंड ट्वीक योर रिसर्च टू। आपको क्वेश्चन अगर मॉडिफाई करना है या आपको कोई एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन डालनी है जो आपको मिल नहीं रही, वो आप डालिए, और फिर आपका वर्क प्लान बनाइए कि आप डेटा, साधारण डेटा कलेक्ट करण्यासाठी 180 दिवस लागतात, हे मी प्राइमरी डेटा म्हणतो बरं का। मैक्स टू मैक्स 180 डेज, ये मैं मतलब नॉन फुल टाइम बता रहा हूँ। कई बार जब हम गवर्नमेंट के प्रोजेक्ट करते हैं तो हमको डेटा कलेक्शन का टाइम 15 या 20 दिन का दिया जाता है, जो लिटरली हमको 24 घंटे फील्ड में रहना पड़ता है। तो आपको 180 डेज इज मोर देन इनफ टू कलेक्ट दी डेटा। डेटा आने के बाद आपके सामने कई सारे सवाल आएंगे। आई वुड स्ट्रांगली रिकमेंड ऑल ऑफ यू टू ओपन यूर एक्सेल। आप जब भी घर में होंगे उसमें एनालिसिस टूल तक ऐड करो, और एनालिसिस टूल तक ऐड करने के बाद आपको हेलो। सब चीज़ें आपको उसमें हेल्थ फंक्शन में दिखेगी। यूट्यूब पे बहुत सारे ट्यूटोरियल्स अवेलेबल है, कौन से डेटा को कौन सी टेस्ट लगाने का। उसके बाद आपको पहला एक्सपर्ट लगेगा। डेटा कलेक्ट होने के बाद आपको उसको एनकोडिंग करना पड़ेगा।
त्याच्यात दोन मार्ग आहेत साहेब, मी तुम्हाला सांगतो. एक जो सोपा मार्ग आहे ना, नागपुरामध्ये खूप सारे कन्सल्टंट आहेत, त्याला डेटा देऊन द्या, तोच करून तुम्हाला अनालिसिस करून रिपोर्ट देऊन देईल. तुम्हाला त्याची झंझट नाही. दुसरं एक तुम्हाला स्वतः करावं लागेल, त्याच्यात वेळ जाईल पण तुम्ही काहीतरी शिकाल. म्हणजे इनिशियली मी एक रामदेव बाबामध्ये एक फैकल्टी होते, नंतर एक हैदराबाद में एक फैकल्टी होते, मैं जा जाके सीखा एक्सेल में. अब जो मैं काम करता हूँ, अब हम आउटसोर्स करते हैं. बहुत बड़ा नागपुर में एक एजेंट एजेंट का कंसल्टेंट है, और हमको वो बहुत कम टाइम में बहुत ज़्यादा डेटा एनालिसिस करके देता है. तो अभी हम जो काम करते हैं तो प्योरली आउटसोर्स बेसिस पे करते हैं, बट थीसिस करते समय एक बार सीख लो कि डेटा एन्कोडिंग कैसा करने का, कौन सी टेस्ट लगाने की, कौन से डेटा को कौन सी टेस्ट लगाना है, ये आपको एक स्टैटिस्टिक्स का एक्सपर्ट ही बता पाएगा. मैं स्टैटिस्टिक्स का एक्सपर्ट नहीं था, पर मैं बहुत जगह घूमा. एक हिस्लॉप कॉलेज में भी एक प्रोफेसर मैडम थी, मैं उनको जाके मिला. कारण आपण ॲव्हरेज म्हणतो जनरल टर्मिनॉलॉजीमध्ये, मग स्टॅटिस्टिक्समध्ये त्याला मीन म्हणतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहे, मग त्या गोष्टी शिकायला मिळतात. आणि इट इज अ टूल. स्टैटिस्टिक्स ये कोई भूत नहीं है, पर उसका इस्तेमाल आपको कैसा करना है वो आपको आना चाहिए एज ए रिसर्चर. तो आपको शायद किसी की हेल्प लेनी पड़ेगी, बट अंडरस्टैंड इट, क्योंकि अल्टीमेटली वाइवा के दिन अगर एखादे एक्सटर्नल ने पूछा कि आपने ये टेस्ट क्यों नहीं लगाई है डेटा को. जैसे मैं एक बार एक वाइवा कमेटी में बैठा था, तो एक राजस्थान के रिटायर्ड वाइस चांसलर आए थे. उसने कैंडिडेट को पूरा फाड़ डाला स्टैटिस्टिक्स पे. वो अल्टीमेटली कैंडिडेट रोने लगा, क्योंकि वो थोड़ा वो संभाल के वो वाइवा वही लोग हो गए, उसको डिग्री मिल गई बेचारे को, बट वो बहुत एकदम मोड़ में आ गए थे, क्योंकि कैंडिडेट ने बहुत गलतियां की थी. इसका एहसास उन्होंने बाद में बताया. तो वो चांसेस 10% है कि आपका एक्सटर्नल स्टैट का कीड़ा होगा. अगर वो एचओडी रहे थे, वो वाइस चांसलर, वो स्टैट में बहुत अच्छे थे, वेरी सीनियर, ऑलमोस्ट 60-70 ईयर्स के थे वो. तो वो मैंने आंखों देखा हाल था. उन्होंने काय स्क्वेअर के ऊपर पूछा था, आपने काय स्क्वेअर क्यों लगाई, वन टेल एनोवा क्यों नहीं लगाई. कॅन्डिडेटला काहीही हवा नव्हती त्याची. त्याच्यामुळे त्या दिवशी असं न व्हावं म्हणून रूल नंबर वन, आपले पॅरामीटर, आपला हायपोथेसिस आणि आपला डेटा जो मिळालाय कलेक्ट करून, त्याला हे टूल का लावलं हे इंटरप्रिटेशन मध्ये तुम्हाला लिहावं लागतं बरं का. कधी काही वेळ मिळाला तुम्ही, तुम्हाला माझं आता जे सध्या काम करतोय ते मी दाखवेल. हम हर टाइम लिखते हैं कि वाई रिसर्चर हैव चोज दिस एज ए टूल टू एनालाइज. सो यू कंपेयर इट कि ये टूल नहीं लग सकता था, इसकी प्रोबेबिलिटी ज़्यादा है आउटकम देने की. और वो मैं आपको इथिक्स में भी कल बताऊंगा कि कई बार क्या होता है, एक डेटा सेट को रिसर्चर गलत टेस्ट लगा के जो आपका नल हाइपोथेसिस जो सही है उसको रिजेक्ट कर देता है, और जो ऑल्टरनेटिव हाइपोथेसिस है वो एक्सेप्ट हो जाता है. त्याला टाइप 2 एरर म्हणतात रिसर्चमध्ये. ही कोणीही शोधून काढू शकत नाही वायवाच्या दिवशी. मला बरेचदा स्टुडंट विचारतात, सर एक्सटर्नल को पता चलेगा क्या टाइप 2 एरर में. ये नहीं, अगर उसने वाकई में आपका थीसिस स्टडी किया है और उसको पता चला है, तो फिर वो वाइवा के स्टार्ट में ही बोलेगा कि तेरा इंटरप्रिटेशन गलत है. तो फिर वो वाइवा कैंसिल होने का डर होता है, पर आज तक मैंने ऐसा देखा नहीं. कई बार ये टाइप 2 एरर अनजाने में होती है, ये जानबूझ के नहीं होती, क्योंकि कैंडिडेट को मालूम नहीं है कि मैं कौन सी टेस्ट लगाऊं. कृपा करके कोणी एखादा स्टॅटिस्टिक्सचा अच्छा, आजकाल युट्यूबवर खूप साऱ्या गोष्टी आहेत. आठवड्यातनं 1 ते 1.5 तास स्टॅटिस्टिक्स शिकायचं म्हणजे शिकायचंच. आणि एखादा मित्र मैत्रीण ठेवायची, जी तुम्हाला सांगेल कोणत्या डेटाला काय लावायचं. तुम्हाला कोणाकडनं अनालिसिस नसेल करून नसेल घ्यायचा, त्यांच्याकडे जा, त्यांना म्हणा साहेब मला सांगा की मी कसं करू, तुमच्या वेळाची मी तुम्हाला जे काही मानधन आहे ते द्यायला तयार आहे. खुशी से वो आपको ऐसे देने वाले बहुत है नागपुर में और बाहर. तो आपको आपका डेटा के बारे में थोड़ा कॉशियस होना है, क्योंकि कई बार सब कुछ अच्छा है, टाइटल अच्छा है, सैंपल अच्छा है, मेथड अच्छी है, हाइपोथेसिस सही है, डेटा में उसने गड़बड़ कर दी, पूरा थीसिस कोलैप्स हो गया उसका, इंटरप्रिटेशन कोलैप्स हो गया, रिपोर्टिंग कोलैप्स हो गया. त्याच्यामुळे ये हर एक स्टेप पे आपको कॉशियस रहना है. हर एक स्टेप होने के बाद आपको देखना है मेरे से कहीं गलती तो नहीं होगी जाने अनजाने में. काउंटर पार्ट इसलिए आपको जरूरी है, क्योंकि आप जो देखते हो ना आपके नजर से, वो दूसरे को दिखाई देता है, आपको दिखाई नाही देत आहे आपली गलती. म्हणून मी ऑलवेज, आम्ही जेव्हा आता तर आम्ही टीम मध्ये काम करतो, माझं काम दुसरं बघतो, त्याचं काम तिसरं, म्हणजे आपल्याला एक दुसऱ्याच्या चुका दिसतात. म्हणजे वी कॅन एलिमिनेट दी एरर. त्या एररनी तसं काही होत नाही बरं का, मी काही तुम्हाला घाबरू इच्छित नाही, पण मग ते बरोबर दिसत नाही. एवढी मोठी काय आचार्याची डिग्री तुम्हाला विद्यापीठ देणार, आणि त्याच्यात मग अशा चुका दे आर नॉट लेजिटिमेट. त्याच्यामुळे टेक युअर टाइम टू अंडरस्टँड स्टॅटिस्टिक्स अँड इंटरप्रिटेशन ऑफ दी डेटा. Then we come to the
नेक्स्ट थोड़ा पूरे रखो, ये आपके एग्जाम के हिसाब से बहुत इंपॉर्टेंट है, क्वालिटेटिव एंड क्वांटिटेटिव। आपके एग्जाम में सवाल आता है, क्वांटिटेटिव का मतलब है द ट्रूथ इज आउट देयर, क्वालिटेटिव का मतलब है मल्टीपल ट्रूथ आर देयर। जैसे कि जब भी मैंने आपको बोला था ना, नागपुर का 2 व्हीलर का डेटा मल्टीपल ट्रूथ है, वो हैदराबाद में अप्लाई नहीं होगा, पूना में अप्लाई नहीं होगा, बिकॉज देर आर मल्टीपल ट्रूथ। तो quantitative means the truth is out there and qualitative means there are multiple truth. आता हे सगळं तुम्हाला माहीत असेल, पण तरी सांगतो, क्वालिटेटिव्ह इज बेस्ड ऑन टेक्स्ट, क्वांटिटेटिव्ह इज बेस्ड ऑन नंबर। क्वालिटेटिव्ह मध्ये नो स्टॅटिस्टिकल टेस्ट आर यूज, क्वांटिटेटिव्ह स्टॅटिस्टिकल टेस्ट आर यूज। नाउ दिस इज वेरी इंपॉर्टेंट। इन क्वालिटेटिव प्लानिंग पे आपका टाइम एक्सपेंडिचर कम होता है, बट क्वालिटेटिव चीज एनालाइज करना बहुत डिफिकल्ट जाती है। इट बिकम्स वेरी डिफिकल्ट टू एनालाइज। अगर मैंने बोला मेरे को स्माइल एनालाइज करनी है, मेरे को चाय एनालाइज करना है, इट बहुत उसमें आपको पापड़ बेलने पड़ते हैं, उसका उल्टा क्वांटिटेटिव है। तो आपका एक्सपेरिमेंट सेटअप करना, आपको बहुत प्लानिंग करना पड़ेगा, और एक बार आपका एक्सपेरिमेंट रन हो गया तो आपका एनालिसिस बहुत आसान होता है। म्हणून मी म्हणतो, रिसर्चमध्ये सायन्सचे रिसर्च हे माझ्या मते सोपे आहेत। The challenge is in the non-science research वालों को, बहुत heavy challenge है, स्पेशली कॉमर्स, आर्ट्स, मॅनेजमेंट, सोशल सायन्स। आर्ट्स, हिस्ट्री वगैरे हे वेगळे विषय येतात आणि त्याच्यात करू शकतो संशोधन, आणि ते ते लॉजिकल असतात, तर्क त्याच्यात जास्ती असतो, पण त्याच्यात टूल वगैरेचा तेवढा वापर होत नाही। The qualitative method are less generalizable, quantitative can be more generalizable, so त्याचा युनिवर्सल अपील असतं। ये चार्ट के हिसाब से बताया गया है कि क्वांटिटेटिव में आप मेजरेबिलिटी देखते हो, क्वालिटेटिव में आप कॉन्टेक्स्ट रिचनेस देखोगे, क्वांटिटेटिव में आप कॉजलिटी देखोगे, किस चीज़ों से वो होता है, क्वालिटेटिव में आप रिफ्लेक्सिविटी देखोगे एंड ट्रांसफरेबिलिटी देखोगे। सो सैंपल के बारे में मैं थोड़ा डिफर हूँगा, दोनों में भी लार्ज सैंपल लगते हैं, ऐसा जरूरी नहीं है, पर जनरली क्वालिटेटिव में लोग कम सैंपल लेते हैं, क्वांटिटेटिव में सैंपल ज़्यादा लेते हैं। अब मेरे को साइंस के बच्चे पूछते हैं कि सर हम एक्सपेरिमेंट करते तो एक बार करें कि 100 बार करें कि 50 बार करें, तो ऐसा कोई रूल नहीं है। अगर आपके एक्सपेरिमेंट के वही रिजल्ट आपको बार बार मिल रहे विद इन द टॉलरेंस रेंज, तो इट डजेंट मैटर यू डू इट 100 टाइम्स और 1000 टाइम्स, यू विल गेट द सेम रिजल्ट। सो sample size in quantitative can be also lesser if the experimental based model is approach। अतः डिडक्टिव इंडक्टिव के बारे में भी आपको एग्जाम में सवाल पूछे जाएंगे, ये इंपॉर्टेंट है, याद रखने का। डिडक्टिव का मतलब है यूजिंग लॉजिक फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक, हे वाक्य लक्षात ठेवा। आणि इंडक्टिव्ह म्हणजे स्पेसिफिक टू जनरल। याला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। डिडक्टिव मेथड जो होती है वो थ्योरी कंस्ट्रक्शन या हाइपोथेसिस में जनरेट करने के लिए की जाती है, राइट। इंडक्टिव मेथड जो है आप कंक्लूजन ऑब्जर्वेशन के थ्रू करते हो। से फॉर एग्जाम्पल, हे लक्षात राहील ना, यूजिंग लॉजिक फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक एंड स्पेसिफिक टू जनरल, डिडक्टिव इंडक्टिव। से हियर Attai sir wanted to challenge Isaac Newton. Attai sir said that G is equal to not 9.8, G is equal to 9.788889. So I wanted to challenge the theory of gravity. So I postulated, constructed my experiment. I built up multiple hypotheses and I run several experiments. At the end of the experiment, I realized that all my hypotheses were rejected, or majority of my hypotheses were rejected. I compared with the reality and I said that my logic or my initial hypothesis of invalidity of theory of gravity is wrong. So I'm comparing with the reality and I'm saying that Sir Isaac Newton was correct. So तुम्ही एखाद्या थेरीला चॅलेंज करता तुमच्याप्रमाणे, तो दॅट इज कम्पेअर। जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जॉन हॉपकिन्सच्या प्रोफेसरांनी चॅलेंज केलंय की तंबाखूमुळे कर्करोग होत नाही। सो it will take long time to come out with the theory and all these things, but any established theory that today we have, you can challenge them. That's what we call it as one method of research. The second method starts bottom up, begin with the observation. You are seeing मधमाशा हळूहळू डिसअपियर होत चालल्यात, किंवा फॉर एग्जांपल इंडिया में आप देखो पिछले 10-12 सालों में 10th और 12th में लड़कियां बहुत ज़्यादा नंबर से पास हो रही है।
याचा अर्थ आपले पोट्टे भैताळ व्हायला लागले का अचानक, का मुली हुशार व्हायला लागल्या, हा फिनोमिना आहे. सो आय स्टार्ट विथ एनी ऑब्झर्वेशन दॅट आय सी, इवन ते काँग्रेस गवत मी तुम्हाला सांगितलं. देन आय बिल्ड माय हायपोथेसिस, I tie my hypothesis together and I give the general explanation, and that will lead to the development of theory. This is one of the most powerful form of the research. तुम्हाला तुमच्या नावाची जर थेरी बनवायची असेल ना, तर तुम्ही कोणतेही ऑब्झर्वेशनचे फिनोमिना घ्या आणि त्या फिनोमिना बेसवर तुमची थेरी तयार होऊ शकते. दिस टेक युजली 5, 10, 15 years of time, but then once theory is formed, your name will be stick to it forever. आणि बरेच लोक याच्यावर काम करत असतात. अशा असंख्य थेरीज सध्या जगामध्ये in process आहेत. They will only get finalized, and once you make a theory, there will be 100 people who will come to criticize it. मग त्याच्यातून ते नवीन काहीतरी काढून ती थेरी नेट 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 ते फायनल एखादी थेरी त्याच्यात येईल. सो डिडक्टिव्ह इंडक्टिव्ह लक्षात ठेवा. याच्यात मी जात नाही. हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की तुम्ही हे का घेतले, पण याच्यातला शेवटचा जो मुद्दा आहे, what will be your contribution to literature? Contribution to literature means whatever work you do under your doctoral thesis, if somebody, and you write a paper on that, if somebody starts citing your findings or citing you, then that will be your contribution to literature. If you give us something, a new lookout टू द सब्जेक्ट, की तुम्ही सांगितलं की मी याच्यामध्ये असं केलं, म्हणजे माझ्या याच्यात एक झालं होतं ते चुकून झालं होतं. त्याच्यात असं होतं की शासनाच्या ज्या उत्पन्न वाढवायच्या योजना आहेत किंवा होत्या, त्याचा फायदा आदिवासी अशिक्षित महिलांना त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी झाल्या आणि त्याच्यातनं जेंडर एम्पॉवरमेंट झाली. ते याच्याकरता मला साईट केलं होतं, ते चुकून माझ्याकडनं ते फाइंडिंग आल्यात त्या. जेव्हा मी मल्टी पॅरामेट्रिक त्याच्यात टेस्ट लावल्या, त्याच्यात मला कळलं की हे निघू शकतं, दॅट इज माय कॉन्ट्रीब्युशन टू लिटरेचर. तर कधी कधी ते साईट होतं. सो एनिथिंग दॅट यू फाइंड समथिंग न्यू, समथिंग अनयुजुअल, समथिंग आउट ऑफ द बॉक्स, इफ पीपल स्टार्ट साइटिंग यू, देन दॅट इज, ते गरजेचं नाही की ते खरं असो किंवा खोटं असो, कारण साईट करणारा फक्त हे सांगतो की अटाळे सरांनी 2014 मध्ये असं म्हटलं होतं. तर ते खरं आहे खोटं आहे आय डोंट नो, बट आय एम साइटिंग यू. सो दॅट इज व्हॉट वी कॉल इट एज ए. तुम्हाला 2-3 गोष्ट लक्षात ठेवायचे. तुमचे जे काही थिसिसचे टायटल आहेत त्याच्यामध्ये जे कीवर्ड आहेत ना, हर एक कीवर्ड के आपको 20 आर्टिकल डाउनलोड करना है, प्रीफरेबली पीयर टू पीयर जर्नल से, स्कॉलरी जर्नल से, scholar.google.com से. आप काम करते समय आपको रिलीवेंट टाइमलाइन भी आपको इस्तेमाल करना है. जैसे मैंने आपको पहले बोला था, रिसर्च क्वेश्चन हाइपोथेसिस में लिंकेज है, प्रॉब्लम स्टेटमेंट में भी लिंकेज है. सो आपका प्रॉब्लम स्टेटमेंट है, इट शुड बी फोकस्ड, नैरो पाहिजे. सो मोर नैरो इट विल बी मोर इजी फॉर यू टू वर्क फॉरवर्ड. अब कई बार वो गलती से डिफ्यूज हो जाता है, बट उसके बाद भी आप उसको नैरो एंगल से उसके ऊपर काम कर सकते हो, राइट. थीसिस करते समय आपको फैक्ट, फिगर, स्टैटिस्टिक्स कितना डालना है इसकी कोई लिमिट नहीं है, पर जास्ती टाकू नका. ये देखो, एनी थीसिस, ये मेरा इंटरप्रिटेशन है, ये कोई पत्थर की लकीर नहीं है, कोई कानून नहीं है. आपका थीसिस 350 पन्ने के आगे से बड़ा होना ही नहीं चाहिए. अभी जो नया गाइडलाइन आया हुआ है, तुम्हाला आगे आगे मागे पाठ, म्हणजे एका A4 ला दोन्ही बाजूनी तुम्हाला प्रिंट करायची परमिशन आहे. मतलब 175 पन्ने आगे पीछे, इंक्लूडिंग योर अपेंडिक्स, योर बिब्लियोग्राफी, योर एनेक्शर. क्योंकि कई बार स्टूडेंट को ऐसा लगता है कि मैं अगर 1300 पन्ने का थीसिस बनाऊंगा तो मैं बहुत होशियार. नाही, जितका मोठा थीसिस तितका त्याच्यात कचरा है ना, आणि मोठे थीसिस कोणी वाचतही नाही. त्याच्यामुळे स्टे कॉम्पैक्ट, स्टे फोकस. ओके, जितना ज्यादा अगर आपका सब्जेक्ट डिमांड करता है तो डालो, नहीं डिमांड करता है तो मत डालो. ओवरव्यू जो है टॉपिक का चैप्टर 1 में आप दे सकते हो, इंट्रोडक्शन में. आपकी इंफॉर्मेशन करंट होनी चाहिए कि नहीं आपको देखना है, क्योंकि करंट होगी तो ज़्यादा बेहतर होगा. बट कभी कभी हिस्ट्री लिटरेचर में आपको ओल्ड इंफॉर्मेशन लगती है जो आपको लाइब्रेरी या सेकेंडरी सोर्सेज से मिल सकती है. आपको कितना डेप्थ में आपका रिसर्च लेके जाना है, इसके ऊपर भी कोई गाइडलाइन नहीं है. आप अगर 5 साल में बहुत इनडेप्थ कर सकते हो, जिसको हम बोलते हैं कि हीरे के पहलू, जितने पहलू आप डालोगे उतना उसमें मजा आएगा. सो अगेन इट इज योर डिस्क्रिप्शन टू मेक इट इन डेप्थ टू मैक्सिमम possible extent, and
आई वुड स्ट्रांगली रिकमेंड यू टू गो विद द कन्फ्लिक्टिंग पॉइंट ऑफ व्यू. मैं ये नाही बोलता की करो ही करके, पण बरेचदा कळलं पाहिजे. म्हणजे मध्ये आम्ही एक नरेगावर काम केलं होतं. ते शासनाला आवडलं नाही, कारण त्याच्यात जेव्हा कन्फ्लिक्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यू आले होते तर त्यांनी आम्हाला पैसे वगैरे दिले, पण दे डिडंट ॲप्रिशिएट इट. बट वी थॉट इट विल बी बेटर. नरेगामध्ये आपल्या रामटेक म्हणजे नागपूर जिल्ह्याचीच गोष्ट होती. बरेच सारे फ्रॉड झाले होते. सर्व शिक्षा अभियानमध्येही काही फ्रॉड झाले होते. तर घोटाळे सरकारी स्कीममध्ये होतात. तर रिसर्च करताना कन्फ्लिक्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यू देणं हे सोपं आहे, बट दे शुड बी सबस्टॅन्शिएटेड अँड बॅक बाय सम व्हॉट यू कॉल लिटरेचर. यू कांट से की प्रीती धार्मिक मॅडम पागल आहे. हा माझा ओपिनियन राहील, माझा जजमेंट राहील, किंवा मला त्या आवडत नाही असं नाही. मला सबस्टॅन्शिएट करावं लागेल. त्याच्यामुळे कन्फ्लिक्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यू देताना तुम्ही असं म्हणू शकत नाही, त्याला तुम्हाला सबस्टॅन्शिएट करावं लागेल बरं का. सो अगर आपको लगता है कि आपके पास समय है और आपका गाइड आपको वो अलाउ करेगा, मोस्ट वेलकम. गरजेचं नाही. मी असे काही मी तुम्हाला सांगतो कुठले होते. वेस्ट बेंगॉल, छत्तीसगड. छत्तीसगडमधला असं 1-2 थिसिस बघितले तिथे गेल्यावर. सगळे हायपोथेसिस रिजेक्टेड. तर मी मी आधी मला कळलं नाही की असं का. मग मी त्या कैंडिडेटला म्हटलं की आपने पहले 180 डिग्री अपोजिट वाले बनाए थे जानबूझ के. तो बोले नहीं सर, मैंने जेन्यून बनाए थे. काम करते करते मुझे पता चला ये सब है, तो मैं पूरा 180 डिग्री अपोजिट चला गया हूँ, विच आई रियली लाईक इट. म्हणजे ते त्यांनी जाणून बुजून नव्हतं केलं. बरेचदा काय होतं ना, एग्जामिनरला वाटतं की ये जानबूझ के कर रहा है, जानबूझ के उसने पूरे पूरे 6 के 6 हायपोथेसिस रिजेक्ट कर दिए. मग असं कळलं की त्याचे सगळे जे व्ह्यू होते ना ते 180 डिग्री उलटे आले होते. तो तो म्हणे की सर काम करते समय उनको पूरा पता चला कि जो मोशन लेके मैंने काम शुरुआत की थी उसका एकदम उल्टा है. तो होतं एखादं एक्सेप्शनल केस एखादी तुम्हाला 5-6 वर्षात दिसते. तो गरजेचं नाही, पण तुम्हाला असं वाटत असेल की होऊ शकतंय तर ते करा. जाणून बुजून अजिबात करू नका. एन्सायक्लोपीडिया वापरा. आपल्या विद्यापीठात मोठी लायब्ररी आहे, तिथे सोर्सेस आहेत डिजिटल, आणि गूगल स्कॉलर विल बी योर फ्रेंड. जो लोग साइंस के लोग हैं वो कॉन्फ्रेंसेस अटेंड करो. डेफिनेटली 1-2 साल में बहुत बड़ी कॉन्फ्रेंस होती होंगी, दिल्ली, बैंगलोर, पूना, यहाँ भी होती होंगी. आप जाओ, 3-4 दिन वहाँ रहो. वहाँ लोग क्या बात करते हैं उसका नोटिंग करो, और वहाँ का जो लिटरेचर मिलता है वो लेके आओ. सायन्स वाल्यांना हे खूप कामात पडतं. नॉन सायन्स वाल्यांनाही कामात पडतं. नॉन सायन्सचे खूप होत असतात. जे तुम्हाला वाटतं जिथे आहेत मध्ये वगैरे सगळ्या होत असतात. जे लोक सोशल सायन्सचे आहेत टिसच्या वेबसाईटवर लक्ष द्या. माहिती घेताना ऑथरची क्रेडिबिलिटी महत्वाची आहे. कुठून तुम्ही ती घेतायत, वेर इट वॉज पब्लिश, वो पीयर रिव्यू था, स्कॉलर था, अच्छे जर्नल से ही आप लो. ऐसा आपको वेबसाइट पे मिला, इसने आपने डाल दिया साइट करके, साइट तो हमको करना है. तो कई बार क्या होता है, वो आपकी गलती नहीं है, पर आपने गलत इंफॉर्मेशन दी है और इंफॉर्मेशन मिसलीडिंग हो सकती है. तो इसलिए आपको उसका प्लेस ऑफ पब्लिकेशन और क्रेडिबिलिटी जरूरी है. So thesis is basically it will create a new knowledge and it will extend the existing knowledge. जो मैंने आपको शुरुआत को बोला था कि नागालैंड के ट्राइब पे और नया नॉलेज आया, जो पहले वाले ने काम किया था वो उसने थोड़ा अधूरा छोड़ा था. दूसरे रिसर्च ने उसको और आगे लेके गया था. उसने उसके फोकलोर और गाने के बारे में और बाकी चीज़ों के बारे में लाइट उसने डाला. सो ऑल थीसिस आर लिविंग विंग, वो एकेडमिक वर्क को आगे लेके जाते हैं. तो वो भी आप जानकारी रखें. आपका उसमें इंडिपेंडेंट थिंकिंग आना चाहिए. तुम्हाला एक मी सांगतो साहेब, A4 पानावर एक पूर्ण A4 लिहिणं हे कठीण असतं बरं का. आजकाल काय झालंय, कंट्रोल सी एंड कंट्रोल व्ही मुळे थीसिस खूप मोठे होत चालले हैं. पण मैं कई बार भोपाल के लोग मेरे को बुलाते हैं 1 हफ्ते के लिए रिसर्च पढ़ाने. तो मैं सरप्राइजिंगली उनको 7 दिन में ना बोलता हूँ, एक पन्ना लिख के बताओ आपके टॉपिक का. तो उनको टाइम लगता है, 45 मिनट लगते हैं एक A4 लिहायला. लिहिता आलं पाहिजे. त्याच्याकरता क्रिटिकल थिंकिंग, इंडिपेंडेंट थिंकिंग, आपका ऑर्गेनाइजेशन फॉर्मेट एंड थरो डॉक्यूमेंटेशन ये पूरा क्लियर होना चाहिए. आप उसके एक अलग से फोल्डर बना के रखो. जो भी मी तुला असे गठ्ठेच्या गठ्ठे बनवून ठेवले ते जे काही मिळालं ते आपल्या थिसिसच्या फाईलमध्ये लावत जायचं. ते प्रायमरी असो किंवा बुक मार्क करून तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये, ईमेलमध्ये, कुठेतरी कम्प्युटरमध्ये स्टोअर करा. सो दैट इज द डेफिनेशन. सो ये एक जनरल आउटलाइन है. आपको जो भी यूनिवर्सिटी आउटलाइन देती है उससे कीजिए. ये मत ये जस्ट बताया मैंने इंट्रोडक्शन, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, मेथड. मेथड टाकणं आवश्यक आहे बरं का, मला तरी हे वाटतं. ये सेपरेट चैप्टर म्हणून नका टाकू, पण आम्ही टाकतो. म्हणजे क्या होता है, हम जब अभी काम करते तो हम मेथड डाल देते हैं, तो उनको पता चलता है कि इसने किस पद्धत से काम किया हुआ है. रिजल्ट डिस्कशन और रेफरेंसेस हो गए. राइट. सो
I hope you understood the basic research, right? And it will lead you towards the selection of methodology. इसके बाद आप करेक्ट मेथड जिन लोगों ने काम चालू नहीं किया है वो सिलेक्ट कर पाएंगे, जिनका चालू हो चुका है वो थोड़ा उसको ट्विक कर पाएंगे. Information will be the key and keep your thesis or research simple yet very focused. Don't make it too complicated. लाइफ में एक ही बार हम लोग करने वाले. आपको खुश होना चाहिए कि हिंदुस्तान के 135 करोड़ में से गिने चुने लोग में से आप हो जिनको ये डिग्री आने वाले सालों में मिलने वाली है. तो आपको ईमानदारी से काम करना है. आप हो सकता है आपके पास कई सारी फैमिली की रिस्पॉन्सिबिलिटी होगी, आपके कॉलेज की होगी. अंडरस्टूड. ये अभी जैसा मैडम ने बोला बीच में कोरोना आ गया, डेटा नहीं मिल रहा, आई कैन अंडरस्टैंड दैट. तो आपको ये सब करके 5 साल के अंदर आपको आपका थीसिस जमा करना है और वो एक अच्छे क्वालिटी का होना चाहिए. राइट. ठीक है. सो इसके बाद अभी हम चलेंगे थ्योरेटिकल फ्रेमवर्क. सर ये डिडक्टिव एंड इंडक्टिव में थोड़ा और आप एक कैन यू प्लीज थ्रो अ लिटिल यस लाइट. यस यस, एक मिनट का मैं पीछे आता हूँ. एक मिनट. एक मिनट. हे बघा, डिडक्टिव्ह मध्ये काय असतं, फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक. जे उदाहरण आहे, समजा मी आता मधमाशा बघितल्या, एक जनरल ऑब्झर्वेशन आहे माझं, किंवा मी मेरिटमध्ये जास्त प्रमाणात येणाऱ्या मुलींचं प्रमाण बघितलं गेल्या 15 वर्षाचं, एक जनरल ऑब्झर्वेशन. त्याच्यावरती मी थेरी बनवतो. आय एम डिड्यूसिंग समथिंग आउट ऑफ दैट. उसको हम डिडक्टिव मेथड बोलते हैं. जनरल से हम स्पेसिफिक की तरफ जाते हैं. इंडक्टिव में उसका उल्टा होता है. अगर आइजैक न्यूटन की थ्योरी बनी हुई है, राइट, तो उसको मैं चैलेंज करने के लिए मैं अपने हाइपोथेसिस, अपने पॉस्टुलेशन, अपने एक्सपेरिमेंट सेट करके चेक करता हूँ की वेदर आयझॅक न्यूटन की थ्योरी ऑफ ग्रॅव्हिटी सही आहे की नाही. तर परीक्षेच्या अँगलने एवढंच लक्षात ठेवायचं, डिडक्टिव्ह म्हणजे G to S, जनरल टू स्पेसिफिक. इंडक्टिव्ह म्हणजे स्पेसिफिक टू जनरल. दोन्ही लक्षात ठेवायचं नाही, एकच लक्षात ठेवा म्हणजे दुसरं आपोआप लक्षात राहतं. ज्यांना डिडक्टिव्ह लक्षात ठेवायचं ते G to S लक्षात ठेवा. त्याच्या उलट इंडक्टिव्ह आहे S to G. खतम. दुसरं लक्षात ठेवायचं नाही. बरोबर. ये परीक्षेमध्ये विचारतात. सो आपको क्वालिटेटिव क्वांटिटेटिव पता रहना चाहिए, डिडक्टिव इंडक्टिव पता रहना चाहिए, एंड जनरल नेचर ऑफ रिसर्च क्या है, स्मार्ट वगैरे जे आहे ना, लॉजिकल, हे माहित पाहिजे. त्याच्यावर प्रश्न येतील. ठीक आहे. ओके. सो नाउ वी गो टू दी नेक्स्ट वन विच इज सर एक प्रश्न होता. सर माझा योजनेचा विषय आहे 15 ते 22 असा योजनेचा विषय आहे, प्रधानमंत्री आवास योजना. बोल. अच्छा. हा. कोणता जिल्हा? जिल्हा कोणता? वर्धा जिल्हा का? नागपूर जिल्हा. बापू, तुम्ही नागपूर जिल्हा घेतला तुम्ही? बरं. हा, सांगा. तर 22 पर्यंत त्या योजनेचा कालावधी आहे. तर मला ते 22 च्या पहिले सबमिशन करता येणार नाही का सर? हो, हे बघा, करेक्ट. हा आता टेक्निकल प्रश्न झाला बरं का. मी ऍक्च्युली आता आपण ऑनलाईन मोड मध्ये आहे ना, त्याच्यामुळे काही मुद्दे माझे असे बोलताना राहून नाही गेले. हा यांनी रेस केलेला पॉईंट खूप व्हॅलिड आहे. आता बघा साहेब, काय होतं माहिती का, तुम्ही 15 ते 22 घेतलेला आहे. आता आलाय 2021. तर तुम्हाला याच वर्षी सबमिट करायचं का तुमचा? नाही ना, 22 ला करायचं पुढच्या वर्षी. तर तुम्हाला 22चा डेटा कसा मिळेल मग तुम्हाला? हो, तेच विचारून आलो सर. ते 24 पर्यंत करावं लागतं. नाही, आता एक काम करायचं, तुम्ही मला हे सांगा, तुमचं रजिस्ट्रेशन किती वर्ष झाले की आत्ता झालंय तुमचं? मे 2019 ला झालाय. अच्छा, म्हणजे आता झालंय ना, आपके पास बहुत टाइम आहे. आता बघा काय होईल. आता 22 ला ही योजना संपेल पुढच्या वर्षी. 22 हे फायनान्शियल इयर आहे साहेब की कॅलेंडर इयर आहे? 22 फायनान्शियल इयर म्हणजे ते 31 मार्च 2023 होईल. बरोबर आहे, सरकारी योजना आहे ना ती. कॅलेंडर इयर म्हणजे तुम्हाला टेक्निकली त्याचा डेटा सन 2015 पासून 31 मार्च 2023 पर्यंत मिळेल. बरोबर आहे ना?
आणि तुम्ही तुमच्या टायटल मध्ये त्याची समयची मर्यादा किती टाकली आहे वेळेची? ते 15 7 वर्ष तारखेला. ठीक आहे ना, मग 22 काही प्रॉब्लेम नाही, अजिबात काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. आरामात होतं. नो इश्यूज ॲट ऑल. आणि मला वाटतं ती योजना वाढवली जाईल परत बरं का, कारण ही केंद्राची आहे, ही राज्याची नाही आहे. आपल्याकडे राज्याच्या खूप साऱ्या आहेत है ना, ही केंद्राची आहे, ही डेफिनेटली एक्सटेंड होईल. पण तुम्ही 31 मार्च पर्यंत सगळा डेटा तुम्हाला, आणि हे सगळा डेटा ऑनलाईन अवेलेबल आहे बाहेर, हो ऑनलाईन मिळतो तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, चालतं, अगदी चालतं, काही हरकत नाही. ठीक आहे. हॅलो सर. हा बोला. सर माझं टॉपिक थर्मल पॉवर स्टेशनवर आहे. 2004-5 ते 14-15 हा कालावधी मी घेतलेला होता. पण माझ्या गाईड म्हणतात की सध्या आता 20 मध्ये सबमिशन होतं, पण हे कोरोनामुळे मला एक्सटेन्शन घ्यावं लागलं आणि माझा पीएचडी कोर्सवर पण नव्हतं झाला. मला जे डाटा कलेक्ट करायचा आहे ते 20 पर्यंत करावं लागेल का, की 14 पर्यंतच डाटा मी कलेक्ट करू? आता मला सांगा, तुमचं रजिस्ट्रेशन केव्हाच आहे? 2014चा आहे. 15ला मला लेटर मिळाला. तुम्ही आधी डेटा किती म्हटला होता? 14 ते किती? 2004-5 ते 14-15 10 वर्षाचा कालावधी घेतला. ओके. आता तुम्ही आले प्रॉब्लेम मध्ये. मला सांगा, तुम्ही 2004 पासूनचा घेतलाय का डेटा? हो घेतलाय. नाही, आता बघा कसं होतं काय माहिती का, तुमचं गाईड बरोबर आहे, कारण आता जर तुम्ही 21 ला सबमिट केला यावर्षी, तर तुमचा डेटा येईल 7 वर्ष मागे. आता 7 वर्ष मागे आलं तर त्याचा काही अर्थ नाही राहणार टेक्निकली. आता याच्यात चूक कोणाची झाली माहिती का? याच्यात चूक झाली RRC कमिटीची. म्हणजे माझ्या केसमध्ये मी तुम्हाला सांगतो, माझं शेवटी 5 वर्षाचा डेटा घ्यायची मला परमिशन मिळाली होती. मी म्हटलं मी 10 वर्षाचा डेटा घेऊच शकत नाही, कारण तो इरिलेव्हंट होऊन जाईल. ज्यावेळेस ही नरेगा वगैरे स्कीम आल्या होत्या त्यावेळेस 2009 ला आल्या होत्या या स्कीम. तर मी 5 वर्षाचा डेटा केला. तर तुमच्या प्रश्नाचं प्रिसाईज उत्तर आहे की कृपा करून 21-20 पर्यंत तरी डेटा घ्या. बरोबर आहे तुमची गाईड. नाही तर मग तो कसा होईल ना, तो तुमचं वर्कलोड थोडं वाढेल, पण मग तो रिलिव्हंट होईल कमीत कमी, नाही तर मग ते ऑब्सोलीट होऊन जाईल. मी म्हटलं मॅडम एकदम 15 वर्षाचं होऊन जाईल, तर म्हणे चालेल, पण त्यांना करंट डेटा अवेलेबल आहे. नाही, बरोबर आहे. नाही तर एक्सटर्नल ऑब्जेक्शन येईल माहिती का. बरेचदा काय होतं, गाईड हे ते हो म्हणतात, पण मग एक्सटर्नल म्हणतात ऐसा क्यों करना की तुमच्याकडे वेळ आहे ना, घेऊन टाका डेटा, काही प्रॉब्लेम नाही. हो सर, घेत आहे मी. मला कन्फ्युजन होतं की घेऊ की नाही, मस्त आहे. नाही, तुमची गाईड बरोबर आहे, घ्यावं लागेल. नाही तर मग त्याला 14च्या डेटाला काय अर्थ? समजा थिसिस माझ्याकडे आला, तर मी बघितलं की आता 21 मध्ये 14चा डेटा, पण मग त्याची व्हॅल्यू 0 होते ना, है ना. त्याच्यामुळे त्याला करंट ठेवा त्याला प्लीज. अशा बरेच त्रुटी असतात बरं का. अजून एक असतं की तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. एक मुलगा होता, सगळ्यांना सांगतोय बरं का. त्यांनी काय केलं, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट त्याची बस आहे ना, बस परिवहन, त्याचा डेटा त्यांनी 2002 ते 2017चा डेटा त्यांनी कलेक्ट केला. तर त्याचा थिसिस होता, मला वाटतं 2011चा काहीतरी रजिस्ट्रेशन होता. तर त्याला एक्सटर्नली विचारलं की तू 2002 ला डेटा कसा घेतला. आता टेक्निकली काय आहे, त्याला डेटा बस स्थानकामध्ये जाऊन घ्यायचा होता. तर एक्सटर्नली विचारलं की तू 2002 में गया था का डेटा लेने, तो बोले नहीं गया था, मेरा तो रजिस्ट्रेशन क्या रखा है. तो होतं काय माहिती का, जो बॅकवर्ड डेटा असतो ना, तो ऍक्च्युली त्याच्यात गाईडची चुकी होती, बऱ्याच लोकांच्या चुका होत्या त्याच्यात. त्याचं झालं काही नाही, पण त्याला रिवाईज करावं लागलं. त्याला 6 महिन्यानंतर अवॉर्ड झालं. तर सगळे लोक लक्षात ठेवा, आपला डेटा हा करंट असणं आवश्यक आहे. हा कमीत कमी 20 पर्यंतचा डेटा हवा. त्यात समजा काही लोकांना कोरोनामुळे डेटा मिळू शकत नसेल किंवा अडचणी असेल, तर मग तसं करून तो आपल्याला अजून 1 वर्ष एक्स्ट्रा डेटा घ्यावा लागेल. त्याच्यामुळे कीप योर डेटा करंट बरं का. और जो लोग बैक डेटेड डेटा ले रहे हैं और फिजिकल डेटा लेना है, वो अपने गाइड को और एक्सटर्नल को कन्विंस करना पड़ेगा कि आप 5 साल पहले वो डेटा लेके आए थे की नाही. डेटा के बारे में गडबड करने का नाही. कारण काय झालंय, 2009 नंतर सगळ्या थिसिस मध्ये 10 वर्षाचं मॅन्डेटरी करण्यात आलंय जवळपास. आपका स्टडी 10 साल का होना चाहिए. तो होता क्या है, वो कैंडिडेट क्या करता है, बैक डेटेड डेटा लेता है.
हा मग त्याच्यात एक तो मग त्याच्यात तो इथे ऑब्सोल्यूट होऊन जातो किंवा मग बॅक डेटा काहीतरी फ्रॉडुलंट पद्धतीने जमा करतो. या आता अशा चुका होत चालल्या, म्हणून काय करायचं ना, लेते समय जैसा ही, आणि इसका एक ही सोल्यूशन है, जितने जल्दी आप किसी जमा करोगे उतना आपके लिए अच्छा है. हम्म. एक्सटेन्शन वगैरे आता काही लोकांना घ्यावं लागतं, पण मग काय होतं, मग नंतर इश्यूज येतात आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही हो. आता तो डेटा ऍड करा 3-4 वर्षाचा, 14 पासून 20 पर्यंतचा, आणि त्याला पुढे नाही. ठीक आहे ना. सर हम्म. हॅलो सर. हा बोला. हा सर, माझा मेडिकल इमेजिंग मध्ये टॉपिक आहे माझा. हा बोला. तर त्याच्यामध्ये मला जे एमआरआय आहेत त्याचा डाटा लागत असतो रिअल टाइम. हम्म, 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 मी तो कलेक्ट केलेला आहे एका हॉस्पिटलशी. मी त्याचं परमिशन घेतलेलं आहे रिसर्च सेंटर थ्रू, हम्म, 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 आणि पर्सनल थोडी ओळखीने पण. पण प्रश्न असा आहे की मी असं ऐकलंय की त्याला डाटाबेस हा काहीतरी स्टँडर्ड डाटाबेस लागतो वगैरे आपलं प्रूव्ह करताना. हम्म. तर मग नेमकी कोणता डाटा? रिअल बेस डेटा मला भेटतोय डायरेक्ट. बरं. तर मग मला तसं म्हणजे माझ्या याच्यामध्ये ऍक्च्युअली तसं नाही की मला डेट वाईज किंवा जुना डेटा नवीन डेटा, मला फक्त ते एमआरआय इमेजेसचा डेटा पाहिजे करेक्ट. असं माझं याच्यामध्ये आहे. तर करेक्ट. मग मला स्टँडर्ड डेटाबेस लागेल का रिअल डेटाबेसवर होऊन जाईल माझं? तुमचं रिअलवर होईल. आता त्याच्यात 2 गोष्टी आहेत साहेब. एक म्हणजे जो एमआरआय इमेज जी असते ती प्रायव्हसी, मेडिकल प्रायव्हसी लॉच्या अंतर्गत येते. म्हणजे उद्या कोणाची इमेज कोणाकडे जाता कामा नाही, राईट. तुम्ही ती फक्त बरोबर. तुमच्या अभ्यासासाठी वापरत आहात. आणि हो, बरोबर. त्याच्यात कसं असतं की एमआरआय फक्त ज्या लोकांना ब्रेन किंवा अजून बॉडीचे काही प्रॉब्लेम असतील त्यांचा स्कॅन होतो. म्हणजे एमआरआय फक्त ब्रेनचा नसावा, तर तुमच्या बॉडीचाही होतो, राईट. तर बरोबर. तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्या इमेजेस घेणार असाल, तुम्हाला समजा 1000 पाहिजेत, 2000 पाहिजेत, जेव्हा तुम्हाला तुमच्या इमेज मिळतील तुम्ही तिथे थांबून जायचं. तुम्हाला काही टाइम सिरीज डेटा घ्यायची काही गरज नाहीये. फक्त बरोबर. घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ब्रेनच्या इमेज जास्ती पाहिजेत का, हार्टच्या पाहिजेत का, पायाच्या पाहिजेत का, किडनीच्या पाहिजेत का, हे तुम्हाला ऑर्गन वाईज तुम्हाला डिसाईड करायचं आहे, राईट. या सगळ्या एमआरआय कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यामुळे तुम्हाला हिस्टॉरिकल डेटाची काही गरज नाही, तुम्हाला टाइम सिरीजची नाही. काही गरज नाही. जेवढं मिळतं त्याच्यावर तुम्हाला काम करता येईल. फक्त तो ते मिळता आलं पाहिजे बरं का, कारण ते कॉन्फिडेन्शियल माहिती असते एमआरआय इमेज. नाही सर, मी सब्जेक्ट नाव दिलंय त्याला, पेशंटचं नाव दिलेलंच नाही. हा, पेशंट आणि दुसरं असं होतं सर की मी असं ऐकलं की काही एससी इंडेक्स जर्नल आहे, तर एससी इंडेक्स जर्नल त्याच्यामध्ये स्टँडर्ड डेटाबेसला भेटेज आहे, रिअल टाइम चालत नाही असं ऐकलं. नाही. तर आता बघा, हा बरोबर आहे, जर्नलची पॉलिसी बरोबर आहे. कसं असतं माहिती का, आता समजा तुम्ही हा डेटा ठेवला 2-3 वर्ष असा जमा केला, आणि त्या जर्नलमध्ये 3-4 वर्षांनी तुम्ही पेपर पब्लिश केला, तर तुमचा तो स्टँडर्ड डेटा होईल. काय असतं माहिती का, जर्नलमध्ये ज्या फाइंडिंग येतात या स्टँडर्ड डेटावरच येणार. रिअल टाइम डेटावर त्याची क्रेडिबिलिटी किंवा ऑथेंटिसिटी ही क्वेश्चन मार्कमध्ये येते. आता तुम्ही बघाल, या फील्डचे कोरोनावरचे आता पेपर पब्लिश व्हायला लागले बरं का. कोरोनावरचे भरपूर पेपर पब्लिश व्हायला लागले. मोस्टली हे कोणी केलं, इन्स्टिट्यूशननी ज्यांनी रिसर्च केला व्हॅक्सिनवर, कारण त्या लोकांना फर्स्ट टाइम माहिती आहे कोरोना काय आहे. ज्या लोकांनी ट्रीट केलंय त्यांचे पेपर वेगळ्या कॅटेगरीचे येतात, कारण त्यांच्याकडे डेटा आहे पेशंटचा, राईट. तर कोणतंही जर्नल जे आहे ते तुम्हाला स्टँडर्ड डेटावरच तुम्हाला पब्लिश करू देईल. रिअल टाइम डेटावर त्या जर्नलची क्रेडिबिलिटी धोक्यात येऊ शकते. त्याच्यामुळे आय कॅन अंडरस्टँड दे मे नॉट अलाउ यू टू राईट अ पेपर ऑन दॅट. पण तुम्ही तर मग मला पब्लिकेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो ना? 4 वर्ष. नाही, पब्लिकेशनला असा प्रॉब्लेम येऊ शकतो ना? आता बघा, नियम काय सांगतात, 2 पेपर पब्लिश करायचे पीएचडी मध्ये, राईट, है ना. बरोबर. तुम्ही आता असं जर्नल शोधा साहेब, जे तुमचा पेपर ऍक्सेप्ट करेल रिअल टाइम डेटावर. माहिती आहे ही तांत्रिक अडचण आहे, आय कॅन नो, तांत्रिक अडचण आहे. याचं उत्तर नाहीये. तुम्हाला आता जुगाड करावं लागेल जर्नल शोधायचा. तुम्ही असं जर्नल शोधा जो तुमचा पेपर पब्लिश करेल. संपलं. तुम्हाला फक्त ISIN नंबर पाहिजे ना, ISIN नंबर खतम. कारण होऊच शकत नाही पेपर पब्लिश. मी जरी कुलगुरू असतो तरी मी तुम्हाला आता सांगतो की नाही होऊ शकत पब्लिश, पण आता अटी सांगतो की करावं लागतं. आता तुम्हाला जर्नल शोधावं लागेल. होऊन जाईल ISIN होऊन जाईल. तुम्हाला सोपा उपाय तुम्हाला सांगतो. तुमच्या विषयासंबंधित एखाद्या संस्थेमध्ये जर एखादी कॉन्फरन्स होत असेल आणि त्या कॉन्फरन्सच्या पब्लिकेशनला ISIN मिळत असेल, तिथे तुम्ही जा, आपलं पेपरचं वाचन करा ऑनलाईन ऑफलाईन, आणि त्यांना म्हणा साहेब हा ISIN मध्ये पब्लिश करून द्या. तो तुम्हाला जमा करता येईल पीएचडी सेल मध्ये.
हॅलो बरोबर. हॅलो सर हा हा थँक्यू सर. हॅलो थँक्यू. हा बोला मॅडम. सर ऑनलाईन एज्युकेशन झालं सर स्कूल्समध्ये आणि माझा आता डाटा जो आहे 2019 पर्यंतचा माझा अर्धा डाटा कलेक्शन 19 मध्ये झालेला आहे आणि 20 मध्ये काहीच झालं नाहीये ड्यू टू पॅन्डेमिक. जाऊ नाही बरं. शकले मी. ठीक आहे, मी अर्धा व्हायचंय म्हणजे फ्लुएंसी झालाय आणि माझा टीचरचं व्हायचंय सर. तर काय आहे बरं. सर की मला हे ऑनलाईन जे एज्युकेशन सिस्टम आहे तर ती मला ऍड करावी लागेल का डेटामध्ये? अच्छा. आता बघा, माझं जे इंटरप्रिटेशन आहे ना, माझ्या मते आता शेवटी काय होतं, मंत्री लोक घाबरून गेले शाळा वगैरे सुरू करण्यासाठी. ऑनलाईन एज्युकेशन हे फक्त टेम्पररी आलेला फिनोमिना आहे. म्हणजे आता बिलकुल तर तुम्ही ऑनलाईन त्याला इग्नोर करा, कारण मला नाही वाटत हा परपेच्युअल राहील, कारण एज्युकेशन हे आपलं ट्रेडिशनल माध्यम नाहीये, सॅटिस्फाईडच नाहीये. बरोबर. कनेक्टिव्हिटी मुलं आहे सर, बाहेरगावी आहे, सगळे गेले, खेड्यातले मुलं आहे आणि अशा घरी की त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल पण नाहीये, कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम आहे, तर त्यांना काहीही एक कळलं नाहीये असं पण आलेलं आहे मी इन्फॉर्मेशन. तुम्हाला एक उदाहरण देतो. माझं 2 आठवड्यापूर्वी एक लेक्चर झालं, तर त्याच्यात पार्टिसिपंट बुलढाणा जिल्ह्यातल्या एका गावातले होते. ते झालं सिस्कोवर वगैरे, पण शेवटी त्या मुलांनी सांगितलं की त्यांच्याकडे एक छोटा फोन होता ज्याच्यात फक्त ऑडिओ, त्याला त्यांनी स्पीकर कनेक्ट केलं होतं, तिथे 16 लोकांनी ते ऐकलं. तर हे ऑनलाईन गावामध्ये डिफिकल्ट जातं. ते कुठतरी गाव बाहेर आले होते तिथे एंटिना टॉवर काहीतरी होता. तर नाही, ऑनलाईन हे डिफिकल्ट आहे मॅडम. तुम्ही तुमचं ट्रेडिशनल जो आहे ना त्याच पद्धतीने घ्यायचा. नाही तर काय होईल माहिती का, तुमचं ऑनलाईन ऑफलाईन मिक्स होऊन जाईल आणि मग थिसिस गडबडीमध्ये होऊन जाईल. कारण तुम्ही सर थिसिस मला मध्ये म्हणणार विचारणार नाही का की तुम्ही 20चं काय मग 20 सिस्टीम कशी केली? बंद होता म्हणा. एक काम करायचं, जेव्हा तुम्ही आता परत डेटा कलेक्ट करायला जाल ना, त्याच्यात तुम्हाला थोडं ट्रिक वापरावं लागेल. तुम्हाला एक तर डाटा इंटरपोलेट करावं लागेल, म्हणजे मागे न्यावं लागेल डेटा. ते तुम्हाला बघावं लागेल. एक तर आपण एक्स्ट्रापोलेट करतो, आजचा डेटा मी 5 वर्ष पुढे नेऊ शकतो. पण जर तुम्ही 20 मध्ये जर डेटा कलेक्ट केला 21 मध्ये, तर तो तुम्ही मागे नेला तर तुम्हाला 20चा डेटा मिळू शकेल, किंवा तुमचा 19च्या डेटाला तुम्ही पुढे आणलं तर तुम्हाला 20चा डेटा मिळेल. पण हे करताना तुमच्या गाईडची परमिशन घ्या आणि तिथे लिहा, ड्यू टू कोविड डेटा कलेक्शन वॉज हॅम्पर्ड, हेन्स कॅन्डिडेट इज टेकिंग द लिबर्टी टू एक्स्ट्रापोलेट और इंट्रापोलेट डेटा. हा थोडा ट्रिकी पॉईंट आहे बरं का, हे अलाउड नाही करत. आणि समजा तुम्हाला वाटत असेल की तुमचे गाईड सहकार्य नाही करणार किंवा ते म्हणतील असं नको करू, तर ही गॅप राहू द्या, अशीच्या अशी तुमचा डेटा भरा. ही गॅप राहू द्या, काही फरक नाही पडत. सगळ्यांना माहिती आहे कोरोनामुळे डेटा कलेक्ट नाही झालं. तेच ना, ही गॅप आहे. तुम्ही जे कलेक्शन पायलट स्टडी सर माझी झालेली आहे, पण मी बाकीच्या ड्यू टू काही रिझन नाही जाऊ शकत. अशा ठिकाणी स्कूल आहे की ती फारच अगदी दूर आहे, जे आउट ऑफ सिटी आहे. काय झालं नाही, हे सगळ्यांना अडचण. हो सर, पण ते देत नाही सर. लेटर दिलं, मी सगळं दिलं, ते म्हणतात जी आहे कॅन्डिडेट तिला पाठवा, आम्ही देत नाही डाटा. तर माझे मुलं वापस आले सर. माझे मुलं MSW आहे, मी लेटर दिलं, माझं स्वतःचं रजिस्ट्रेशन कॉपी दिली आहे, तर ते लोक म्हणतात नाही तुम्ही त्यांना पाठवा, आम्ही देत नाही. तुम्ही एक काम करा, नाही काय ना, तुम्ही फोनवर वगैरे तुमचं बोलणं झालं का, ते सहकार्य करायला तयार नाही का? ते नाही, ते बोलाय नाही. ते सर म्हणतात की नाही आम्ही काही नाही, आम्हाला त्यांच्याशी फेस टू फेस बोलायचं, भेटायचं, फोन आहे, आम्हाला आमच्या डाटा नाही. बरेचदा काय होतं माहिती का, कोणी असं कॉम्पिटिटर किंवा कोणी असे आपल्या समाजामध्ये असे खूप सारे असे आहेत एलिमेंट जे असं करतात आणि म्हणून लोक घाबरतात. बेस्ट टाईम त्यांची अडचण असेल तर मला साहेब मी येते, तुम्ही मला वेळ द्या, तुम्ही एकदा भेटून घ्या. आणि काय होतं, अशा लोकांची भेटल्यावर अजून 4 रस्ते तुमचे पुढचे निघतात. मी माझा अनुभव सांगतो. मलाही एकदा ब्रह्मपुरीमध्ये एक अट घालण्यात आली की या. मी म्हटलं अरे नाही येत, पण त्यांनी इन्सिस्ट केलं. म्हणजे शेवटी मी रडत गेलो. पण त्यांना भेटल्यावर मला इतके कनेक्शन मिळाले की माझं काम जे पुढचं 2 महिन्यात होणार होतं ते 1 महिन्यात होऊन गेलं. तर असं बरेचदा होतं बरेचदा. तर जावं लागतं, कधी कधी ना इच्छा नसेल तरी जावं लागतं. पण नाही लावलं ना तुम्हाला काढलं. पण आता पुढे यायचं का आपण? Sir, one question. हा बोला. Sir, regarding this paper publication, so should our topic of the paper be related to our thesis topic, or we can present any paper? Okay, and that will be accepted. This is a very common question lot of students ask me. Now see, 2 issues are there. Okay,
Yes, Say sir. for example, if you have already a paper which was published before you got your registration, that paper is Yeah. acceptable. Whether it is Okay. related to your PhD or not, it doesn't matter. But Okay. if you have not written any paper prior to your PhD registration, then in that case, your newly published paper has to be related to the PhD topic. Loosely, Okay. not. Yeah. Yes, sir. And sir, what is this impact factor? Impact factor is a factor. It is to what you call gauge or judge the what you call importance or the ranking would be a wrong term. उसका Okay. महत्व जो है कितना अहम है, उसका कितना इम्पैक्ट आता है, मतलब कितने लोग उसे पढ़ के उसको आगे लेके जाते हैं. सो हायर इम्पैक्ट फैक्टर जर्नल्स का लीडरशिप ज्यादा होता है, उसमें इंटरेस्टिंग टाइप और कवरेज के पेपर कवर किए जाते हैं. तो एक्चुअली Okay. वो एक होता है और दूसरा एक साइटेशन इंडेक्स आता है. तो एक्चुअली इम्पैक्ट फैक्टर को भी मैनिपुलेट किया जाता है, ऐसा मैंने सुना है. बट जनरली हाई इम्पैक्ट फैक्टर पूछे जाते हैं कि जर्नल शुड भी हाई इम्पैक्ट होना चाहिए. बट अगर वो स्कॉलरी जर्नल होगा और लो इम्पैक्ट भी होगा तो भी चलेगा. ऐसा जरूरी नहीं है कि हर जर्नल ही हाई इम्पैक्ट होता है. कुछ फील्ड में होते हैं एखादे, जैसे मेडिसिन, साइंस में कई सारे हाई इम्पैक्ट मिलते हैं आपको. बाकी नॉन साइंस में हाई इम्पैक्ट जर्नल काफी कम है, जहाँ तक मेरी जानकारी है. नहीं सर, आजकल जैसे पेपर अगर लिखते हैं तो उसमें बोला जाता है कि there should be a good impact factor. So what is the number that is considered as good? नहीं, ऐसा कुछ क्या होता है एक्चुअली, दैट इज करेक्ट. सभी लोग चाहते हैं कि हाई इम्पैक्ट फैक्टर में हमारा पेपर एक्सेप्ट होगा, तो उसके लिए अपने पेपर की भी क्वालिटी होनी चाहिए ना. मेरा जो अंडरस्टैंडिंग है ना, बहुत दिनों को याद नहीं, 1 के ऊपर को हाई इम्पैक्ट फैक्टर माना जाता है. मैंने 0.96 का भी देखा है, 1.32 का भी देखा है. तो मुझे उतनी जानकारी नहीं है, बट अच्छे क्वालिटी के पेपर पब्लिश होते हैं वहाँ पे, इसलिए उसको हाई इम्पैक्ट में माना Okay, जाता sir. Thank you, sir. है. थैंक यू. चालायचं का Thank you, sir. थेरोटिकल फ्रेमवर्कला येऊ. थँक्यू. तो मी सर हां सर एक डाऊट आहे, थेसिस फॉर्मॅट मध्ये जे मेथड्स आहेत ते प्लीज एक्सप्लेन करता का? मेथड म्हणजे आपण संशोधन करताना वापरलेली संशोधन प्रणाली, रिसर्च मेथड. आता हे मॅन्डेटरी नाहीये बरं का. जो नागपूर विद्यापीठाचा फॉर्मॅट आहे ना, त्याच्यामध्ये मेथड चॅप्टर नाहीये. पण कॅन्डिडेटने जर सांगितलं की मी या पद्धतीने माझं संशोधन केलेलं आहे, तर ते जेव्हा तुमचं रिव्ह्यू ते वाचतं ना, त्यांना लवकर कळतं. येस, दिस इज अ वे कॅन्डिडेट, म्हणजे त्यांना तुमचं इंटरप्रिटेशन कन्क्लुजन वाचायला सोपं जातं. मी जर तुमचा थिसिस वाचायला बसलो आणि मला कळलंच नाही की तुम्ही कोणत्या मेथडनी काम केलं, तर मला कसं कळलं तुमचं काम चांगलं आहे की वाईट आहे. तर सर अशी सॉरी 2 पानं टाकावे लागतात मॅडम फक्त मेथडसाठी. सर ती जनरिक मेथड असते की आपल्या रिसर्चशी रिलेटेड, जसा माझा रिसर्च आता कम्प्युटर सायन्स फील्डमध्ये आणि डेटा वेअर हाऊसिंग मॉडेलिंग असा, आणि नवीन एक हायब्रिड मॉडेल करणार आहे मी, तर त्याच्याशी मग माझा जो मेथड राहील तो माझ्या रिसर्चशी रिलेटेड राहील ना, जेनेरिक असं नाही. ऍब्सोल्युटली तो तुमच्या मेथडशी रिलेटेड, जनरिक नाही राहणार. ओके ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. चला आता एक दुसरं घेऊ आपण, थेरॉटिकल फ्रेमवर्क. तुमच्या दिसतंय का सगळ्यांना? नाही. नो सर. दिसतंय आता? लावलं. नो सर. ओके. त्याला परत शेअर करतो. एक मिनिट. आला आता? हो, आला. येस सर. येस सर, विजिबल. ओके. सो थेरॉटिकल फ्रेमवर्क हे तुम्ही जेव्हा PhD झाल्यानंतर जेव्हा संशोधन कराल त्याच्याकरता हे वापरलं जातं. हे आपल्या थिसिसच्या कामाचं नाहीये, पण ज्या लोकांना वापरायचं आहे ते मोस्ट वेलकम. कारण याच्यामुळे काही
फायदे होतात ते आता आपण थांबू बघूया. बेसिकली काय असतं, तुमच्या टायटल संबंधित जेवढेही कन्सेप्ट आहे ते सगळे या फ्रेमवर्क मध्ये इंटर रिलेट होतात. राईट. सो थिओरॉटिकल फ्रेमवर्कनी काय होतं की तुमचं रिसर्च हे ट्रॅकवर चालतं. म्हणजे त्याच्यात पहिल्यांदा कळतं की व्हॉट यू आर गोइंग टू मेजर आणि व्हॉट स्टॅटिस्टिकल रिलेशनशिप यू विल बी लुकिंग फॉर. आता हे बनवावं लागतं. ते कसं बनवायचं ते आता आपण ऑफलाईन मध्ये मी जेव्हा ऑनलाईन घेतो तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना ते एकदा बनवून दाखवतो, म्हणजे तुम्हाला ते कळेल. पण तरी आपण आज थोडा प्रयत्न करू. जेव्हा आपण डिडक्टिव्ह, ज्याला थेरी टेस्टिंग सॉर्ट ऑफ स्टडी म्हणतात, त्याच्यामध्ये थेरॉटिकल फ्रेमवर्क जे आहे हे क्रिटिकल असतं आणि म्हणून ते बनवताना खूप विचार करून ते बनवावं लागतं. आता TF जे बनतं ते मी A4 पेपरमध्ये लिहू शकता किंवा तुम्ही डायग्राम काढू शकता. तर तुम्ही एखादा एक्सप्लोरेटरी स्टडी करत असाल, कोरोनानंतर इकॉनॉमीमध्ये झालेला परिणाम, एखाद्या इव्हेंट नंतर ज्याला आपण कॉज अँड इफेक्ट म्हणतो, एक्सप्लोरेटरी स्टडी, त्याच्यात सुद्धा हे थेरॉटिकल फ्रेमवर्क वापरलं जातं. कारण त्यावेळेस कॅन्डिडेटला माहीत नसतं की एक्झॅक्टली काय चालू आहे आणि तो कॅन्डिडेट काहीतरी नवीन त्याच्यातून शिकायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे जेवढे एक्सप्लोरेटरी स्टडीज असतात त्याच्यामध्ये सुद्धा थेरॉटिकल फ्रेमवर्कचा वापर केला जातो. आता सगळ्यात आधी, अब मैं थोड़ा सा हिंदी में भी बोलूंगा, हर कैंडिडेट को मालूम होना चाहिए कि वो जिस टॉपिक पे काम कर रहा है उससे रिलेटेड कौन सी थेरीज दुनिया में अवेलेबल है. आपने जो टॉपिक चुना है उससे वो थेरी कैसे रिलेट होती है, उसकी आइडिया कैसे रिलेट होती है, ये मालूम होना चाहिए. ये मैंडेटरी नहीं है PhD थीसिस में, बट आप जब टाइटल आपका लिखोगे कागज पे, टाइटल के जो कीवर्ड रहते हैं, हर एक कीवर्ड के पीछे थेरी होती है. किसने वो थेरी खोजी, वो थेरी में क्या क्या आया आगे मॉडिफिकेशन, और आज जो मैं काम कर रहा हूँ उससे वो थेरी कैसे रिलेटेड. राइट. सो इससे क्या होता है कि हम जितने भी कंसेप्ट है, जितने भी मॉडल्स है, थेरीज है मेरे टॉपिक से रिलेटेड, इसके संदर्भ में ही मेरा काम होगा. मतलब मैं उससे कहीं डेविएट नहीं होगा. सेकेंडली क्या होता है कि कई बार हमको कोई चीज़ें डिफाइन करनी पड़ती है. फॉर एग्जांपल कस्टमर सेटिस्फैक्शन, जो मैं आपको आगे बताऊंगा. अब कस्टमर सेटिस्फैक्शन की 1000 डेफिनेशन है, 1,00,000 डेफिनेशन है. बट आप कस्टमर सेटिस्फैक्शन की कौन सी डेफिनेशन लेने वाले हो, वो डिटरमिन करेगा कि आप किस तरीके का थेरोटिकल फ्रेमवर्क बनाना चाहते हो. क्योंकि अगर मैंने बोला व्हाट इज सेटिस्फाइड कस्टमर, कोई बोलेगा सस्ते में मिल गया, आई एम सेटिस्फाइड. कोई बोलेगा अच्छा था, आई एम सेटिस्फाइड. कोई बोलेगा टाइम पे मिल गया, आई एम सेटिस्फाइड. कोई बोलेगा कम पैसे में ज़्यादा मिल गया. सो देर आर एन नंबर ऑफ वेज टू इंटरप्रेट इट. बट आप वो किस तरीके से उसके डेफिनेशन आपके थीसिस में ले रहे हो, दैट विल मैटर. एंड ऑल्सो आपका काम जब आगे बढ़ेगा, you can build up on these choices at the different stages of your research. तीसरा जो अहम मुद्दा है कि थेरोटिकल फ्रेमवर्क आपके रिसर्च को जस्टिफाई करेगा साइंटिफिकली. क्योंकि कोई भी रिसर्च हवा में तो नहीं करता, वो रिसर्च करने के लिए उसको रिसर्च प्रॉब्लम डेवलप करना पड़ता है. सो थेरोटिकल फ्रेमवर्क ये प्रूव करेगा कि इट इज ग्राउंडेड एंड बेस्ड ऑन ए साइंटिफिक थ्योरी. आप हवा में से या जस्ट कमिंग आउट ऑफ द ब्लू रिसर्च कर रहे हो, उसका एक एडवांटेज होता है कि आप जस्टिफाइड थ्योरी के ऊपर काम कर रहे हो. राइट. अब ये कंसेप्ट आते हैं, कई साइंस में आते हैं, मैनेजमेंट में आते हैं, जॉब सेटिस्फैक्शन, स्किल गैप एनालिसिस, कस्टमर लॉयल्टी, इम्पैक्ट एनालिसिस. ये जितने भी आपके टाइटल में जो कंसेप्ट है, kindly link them to your title, objective, problem statement and mostly to the hypothesis. इथे जेवढे मॅनेजमेंट अँड कॉमर्सचे लोक आहे ना, त्यांनी तर अत्यंत काळजी घ्या की तुम्ही जे काही करणार आहे, इव्हन जेनेरिक मेडिसिन वाला मॅडम, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायचं की हे सगळे लिंक झाले पाहिजेत कन्सेप्ट. इट इज इम्पॉर्टंट. राइट. नाउ हाउ डू वी लिंक इट. आपको एक काम करना है, आज शाम को आपको घर में ही होंगे, आज दोपहर का खाना खाने के बाद सोने का नहीं, आपके थीसिस पे जो कीवर्ड होते हैं, समजा तुमच्या थीसिसमध्ये 2 किंवा 3 कीवर्ड असतील, कागदावर आपल्या थीसिसचं नाव लिहायचं आणि कीवर्डला पेन पेन्सिलने अंडरलाईन करायचं. आणि जे अंडरलाईन तुम्ही कराल
त्याच्या कीवर्डचे scholar.google.com वरनं तुम्ही थेरीज किंवा त्याचे पेपर काढायचे आणि त्याच्यात दिलेल्या डेफिनेशन तुम्हाला कळतील की तुम्ही जर कस्टमर सॅटिस्फॅक्शन किंवा जॉब सॅटिस्फॅक्शन किंवा काही बघितलं असेल त्या व्याख्या तुम्ही ज्या वापरणार आहात त्या पेपरमधल्या कशा आहेत त्या बघायच्या. त्याच्यानंतर कोणती डेफिनेशन आप लोग आपके थीसिस में यूज करेंगे उसका जस्टिफिकेशन करना पड़ता सर. आप जब प्रोफेशनल रिसर्च करते हो ना तो वो पूछता है कि व्हाई यू आर यूजिंग दिस डेफिनेशन. सर आई हैव स्टडीड दिस डेफिनेशन इन कॉन्टेक्स्ट ऑफ द ह्यूमन नेचर, drought prone nature of the Vidarbha and its socio-economic landscape. The researcher have decided to choose this as a definition for the current study. हे लिहावं लागतं. PhD मध्ये मॅन्डेटरी नाही, पण आपण जे उद्या बघणार आहोत सकाळी प्रोजेक्ट प्रपोजल ग्रांटसाठी जे बनवतात त्याच्याकरता हे सगळं लागतं बरं. आणि हे सगळं मी PhD नंतरच शिकलो. आता रादर खूप चांगल्या पद्धतीने शिकलो. सो एखाद्या कन्सेप्टची व्याख्या आपल्या प्रबंधामध्ये आपण कशी वापरणार आहोत याचं जस्टिफिकेशन अशी कोणाची व्याख्या वापरू शकत नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे सगळे कन्सेप्ट इंटरलिंक असतात. तुम्ही तुमच्या थिसिसचा शांतपणे विचार केला ना तर तुम्हाला कळेल की ऑल दिस कन्सेप्ट आर इंटरलिंक. दॅट्स वाय वी कॉल इट मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च. हे कन्सेप्ट काही ना काही लिंक रहते, इंटररिलेटेड. देन इफ यू आर युझिंग एनी थेरीज और मॉडेल then you have to make sure that relate to your key concept, right? And if you are not using those concepts, then you have to explain there or argue there why you are using it or why you are not using it. So जे लोक थेरॉटिकल मॉडेल किंवा अल्गोरिदम किंवा सॉफ्टवेअर जसं कोणी कम्प्युटर डेटाबेस वगैरे बनवणार आहेत, so you have to make sure that if you are doing it, why? If you are not doing it, why? By the way, theoretical framework माझ्या फक्त 15 ते 20% विद्यार्थ्यांना कळतं. त्याच्यामुळे हे कळलं नाही तरी तुमचं BP वगैरे वाढवू नका. हा डिफिकल्ट टॉपिक आहे, पण ज्या लोकांना PhD नंतर संशोधन करायचं आहे त्यांच्याकरता मस्त टॉपिक आहे, मस्त. हे एकदा तुम्हाला कळलं की मग तुम्हाला कोणतंही रिसर्च बाय हातात ठेवेल. म्हणजे मी जरी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट आणि फायनान्सच्या बॅकग्राऊंडमधून आलो, आज मला रिसर्च करणं सोपं जातं. रादर मी एक्सपर्ट नाही आहे, आवडतं, कारण हे सगळे टूल्स अवेलेबल आहेत. थेरॉटिकल फ्रेमवर्क इज अ पॉवरफुल टूल. आपल्या परीक्षामध्ये 2 याच्यावर प्रश्न येऊ शकतात, थेरॉटिकल आणि कन्सेप्च्युअल. ते मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. आता आपलं फ्रेमवर्क कसं बनवायचं? सगळ्यात पहिले लिटरेचरमध्ये आपल्या सगळ्या व्याख्या बघायच्या. प्रत्येकाने त्या विषयावर कोणत्या पद्धतीचा म्हणजे मेथडचा वापर केला, कोणत्या थेरीज होत्या, कोणते मॉडेल कोणत्यानी केले ते बघायचं. आणि आपल्याला काय लागतं किंवा काय ॲप्रोप्रिएट आहे ते आपण त्याच्यातून घ्यायचं. हे 10 पैकी 9 विद्यार्थी करत नाही, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो, माझ्या जे पाहण्यात आलेले आहे. पण हे जेव्हा तुम्ही प्रोफेशनल रिसर्च करतात ना, हे सगळं पाहिलं जातं की हां तुम्ही का घेतलाय, मग ते कळतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण PhD मध्येच जर हे केलं, आणि बरेच विद्यार्थी माझे जेव्हा आम्ही घ्यायचो आपल्या अकॅडमिक स्टाफ कॉलेजला, मला दुसऱ्या दिवशी आणून दाखवायचे की सर आम्ही हे बनवलंय, तुम्ही बघा. तर बरेच लोक 80-90% बरोबर बनवतात आणि काही लोक वापरतात. म्हणजे आर्किटेक्टच्या मुली होत्या काहीतरी, त्यांनी त्यांच्या थिसिसमध्ये टाकली होतं, ते टाकलेलं अतिउत्तम. देन तुम्ही केलेलं जे डाउनलोड केलेलं तुमचं जे स्टडीज आहेत, रिसर्च आहे आणि तुम्ही ज्याच्यावर अभ्यास करणार आहे, काइंडली ट्राय टू सी व्हॉट आर दी सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. And most importantly, once you justified everything, you kindly highlight that how you study add knowledge to the subject. आता मागच्या सोमवारी माझा पुण्यातल्या एका संस्थेने फोनवरनं इंटरव्ह्यू घेतला एका रिसर्च प्रपोजलवर. त्यांनी शेवटचा प्रश्न मला हाच विचारला, हाऊ युअर नॉलेज स्टडी विल ॲड, हाऊ युअर स्टडी विल ॲड नॉलेज. मी दिलं उत्तर, बट ही वॉज नॉट सॅटिस्फाईड. तो म्हणजे हे सगळं आहे ऑलरेडी. ठीक आहे म्हटलं सर, दिस इज वॉट आय सी. मग त्यांनी काय अजून त्याला अप्रुव्हल दिलेलं नाहीये. सो ॲट दी एंड ऑफ युअर स्टडी ऑफ प्रोजेक्ट समथिंग शुड बी ॲडेड टू दी नॉलेज डोमेन. सो TF many time can also be used to further analyze existing finding and hypothesis. हा थोडा एक कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे, पण एक्झिस्टिंग फाइंडिंग ज्या आहेत, ज्या ऑलरेडी लोकांनी याच्यावर शोध लावलेला आहे, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही म्हणजे त्या सुद्धा
थेरॉटिकल फ्रेमवर्कनी त्याचा ॲनालिसिस करता येतो किंवा त्यांनी घेतलेले हायपोथेसिस सुद्धा तुम्हाला कळतात की त्याच्या स्टडीमध्ये त्यांनी जे वापरलं ते थेरॉटिकल फ्रेमवर्क आपल्याला कसं सांगू शकतं. इट मे बी यूज टू फॉर्म्युलेट अँड इव्हॅल्युएट हायपोथेसिस ऑफ युअर ओन which you can later test during the qualitative and quantitative research of cell. म्हणजे PFनी हायपोथेसिस बनवता येतात आणि if possible it can be drawn using the graphic or it can be written in paragraph, maximum up to 5 pages can be dedicated. ओके, आता याचं ड्रॉइंग कसं बनवायचं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले तुम्ही थिसिसचं नाव लिहिलं, तुमच्या टायटल लिहिलं, त्याच्यातनं तुम्ही कीवर्डला अंडरलाइन केलं. प्रत्येक कीवर्ड सॉरी मैं अभी हिंदी में बोलूँगा, हर एक कीवर्ड की कौन सी थ्योरी अवेलेबल है पहली दुनिया की, वो आपको उसको नाम देना है T1, T2, T3. फिर ये हो सकता है आपके टाइटल के एक दो या एक दो से ज्यादा वर्ड जो होंगे वो इंटर रिलेटेड होंगे. तो अभी आपको देखना है, अगर दो वर्ड में रिलेशन आ रहा है तो उसको हम बोलते हैं कंसेप्ट. तो वो दो वर्ड का रिलेशन किसने ढूंढ के निकाला, तो उसको हम नाम देंगे C1, कंसेप्ट 1. फिर अगर पहला कीवर्ड और तीसरे का कुछ रिलेशन आ रहा होगा तो उसका नाम होगा C2. तो आपको थ्योरी और कंसेप्ट का रिलेशन आपके टाइटल में देखना है. अब ये ऑनलाइन तो मैं बता नहीं सकता, अगर ऑफलाइन हो तो मैं ब्लैक बोर्ड पे सबके सामने बना के दिखा. अब ये होने के बाद आपको ये देखना है कि ये कंसेप्ट में, अब थ्योरी तो आपको पता चली, कन्सेप्ट एक मी येतो तुमच्या याच्यावर, कन्सेप्टमध्ये तुम्ही काय मेजर करणार आहे. फॉर एक्झाम्पल एकदा एक स्टुडंट आला होता, त्याचे काहीतरी 15 पॅरामीटर आम्ही ब्लॅकबोर्डवर लिहिले होते आपल्या अकॅडमिक स्टाफ कॉलेजमध्ये. आता 15च्या 15 मेजर करायची गरज नव्हती, मग त्याच्यातले आम्ही इम्पॉर्टंट 6 काढलेत, 9 डिलीट केलेत. तर तुमच्या कन्सेप्टमध्ये तुम्ही काय मेजर करणार आहे, त्या CF1च्या खाली आडवी लाईन करून एक उभी लाईन काढायची, त्याला आडव्या दोऱ्या मारायच्या, आडवे बार लावायचे आणि तिथे तुम्ही काय मेजर करणार आहे हे लिहायचं. हे करताना तुम्ही लिहिलेले हायपोथेसिस तुमच्या समोर पाहिजेत. समजा पहिल्या कन्सेप्ट PPT is not visible to us. दिसते माझी PPT? No sir. दिख नहीं रहा? नो सर, PPT ओपन नहीं किया है सर. सर आपका डेस्कटॉप का जो फोल्डर है वही दिख रहा है, PPT ओपन नहीं हुआ. सर PPT दिख ही नहीं रही सर. एक मिनट. अच्छा वो आपने बताया, अब दिख रहा है? दिख रहा है अभी? No sir, not yet. नो सर. एक मिनट. एक काम करता हूँ, मैं फोल्डर से ही इसको खोलता हूँ और स्क्रीन शेयर करता हूँ. एक मिनट. अरे मैं डिस्कनेक्ट हो गया है. एक मिनट, ऐसा क्यों हो रहा है? सर एकदा स्टॉप शेअरिंग कराल, वरती टॉप मोस्ट वरती एक बार येईल आहे ऑरेंज कलरचा, तिथे स्टॉप शेअरिंगचं ऑप्शन आहे. यांनी काय केलं आहे ना, यांनी मला डिस्कनेक्ट स्क्रीन दाखवतो. एक मिनिट, मी परत जॉईन करू का मॅडम की नाही? आता स्टॉप शेअरिंग, एक मिनिट, स्टॉप शेअरिंग करतो मी. हा आता सर परत I will share again. फाइल की अब दिख रहा है? हो सर, आता PPT दिसतोय. Yes sir, it's visible. Okay. So let's come here. ये सब दिखा था क्या आपको पहले का कि नहीं दिखा था कंसेप्ट? नो सर, नो नहीं दिखा नो था. सर, नहीं कुछ भी नहीं दिखा. हाँ, तो ये जो जितने भी कंसेप्ट आपके टाइटल में है या आपके सब्जेक्ट रिलेटेड थीसिस में आएंगे, वो कंसेप्ट को हमें अपने टाइटल से ऑब्जेक्टिव, प्रॉब्लम स्टेटमेंट और हाइपोथेसिस से लिंक करना है. हाँ बोलो सर. ये PPT मिलेगी ना सर? हाँ, वो आपको प्रीति मैडम बताएंगी. UGC HRDC के वेबसाइट पे ये लोड की गई है. हाँ, कल मैडम ने बताया था. मूडल साइट पे डाले हैं सारे लेक्चर सर के. बिल्कुल, वहाँ से आप ओके मैडम.
आराम से देखना। हाँ, ठीक है। आपको पहले लिंकेजेस एस्टैब्लिश करना है, मतलब कंसेप्ट इंटर रिलेटेड है क्या, अपने को थ्योरी भी देखना है। थ्योरी वेदर हमारे टाइटल में अगर कीवर्ड में किसी से थ्योरी होगी, राइट, तो वो थ्योरी पहले किसने आइडेंटिफाई की है उसको हमें साइड करना पड़ेगा। और तो केवल थ्योरी का नाम कीवर्ड में ठीक होगा, एक से ज्यादा थ्योरी होगी तो वो देना है। इंटर रिलेटेड कंसेप्ट जो आएंगे, थोड़ा मैं आगे चलता हूँ, एक मिनट। हाँ, और इंटर रिलेटेड कंसेप्ट जो आएंगे वो हमको दिखाने हैं। अगर कीवर्ड 1 और 3 से रिलेटेड कोई कंसेप्ट होगा तो हम उसको कंसेप्ट नंबर 1 और 2 में कोई कंसेप्ट होगा तो कंसेप्ट नंबर 2। और फिर वो कंसेप्ट के बेसिस के ऊपर हम लोग क्या मेजर करने वाले हैं, ये आपको अगर आप दिखा पाए तो सी के नीचे आड़ी लाइन, फिर एक वर्टिकल लाइन लेके उसको आड़ी आड़ी लाइन डालना, जो आप मेजर करने वाले वो लिखना। तो उससे क्या होगा, अगर मेरे सामने आपका थ्योरेटिकल फ्रेमवर्क आ गया तो मेरे को तुरंत पता चलेगा कि आप स्टडी में ये मेजर कर रहे हो और आप इसके ऊपर हाइपोथेसिस बना रहे हो। मैं 2 मिनट में आपका थीसिस समझ सकता हूँ। तो होता क्या है, इससे क्या होता है कि आप जो मेजर करने वाले वो आपको भी पता रहता है, कौन से टूल लगाओगे इवेंचुअली आप वो भी ढूंढ लोगे, तो काम आपका सिस्टमेटिक होता है। देखो इसने एक थोमैसिन नाम का आदमी था, उसने कस्टमर सेटिस्फेक्शन का उसका मॉडल फ्रेमवर्क डेवलप किया। उसने क्या किया कि कस्टमर सेटिस्फेक्शन के कुछ उसने ड्राइवर लिए। पहले वर्ड ऑफ माउथ, किसी ने बोला कि वो ढाबे में जाके खाना खाओ अच्छा होता है, लोग जान के वहाँ खाते। कोई लोगों की पर्सनल नीड होती है, एक स्पेसिफिक टाइप का प्रोडक्ट लगता है या सर्विस लगती है, तो वो जावेद हकीम या हबीब जावेद में बाल काटने जाते हैं पर्सनली। फिर किसी का पास्ट एक्सपीरियंस कि जबलपुर रोड पे कोई अच्छा रेस्टोरेंट है, 2 साल पहले खाया था, हमेशा अच्छा होता है, तो वो बार बार वहाँ जाता है। एंड द फोर्थ वन इज मीडिया, सोशल मीडिया, पब्लिक रिलेशन, उसका जाहिरातबाजी होता है, तो लोग वो प्रोडक्ट खरीद कर फिर कस्टमर सेटिस्फाई होता है। अब उसने क्या किया, ये 4 ड्राइवर के ऊपर उसने देखा की कस्टमर सॅटिस्फॅक्शन का प्रिडॉमिनंट ड्रायव्हर आहे वो व्हॅल्यू प्रपोजिशन। म्हणजे मी एखादा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घ्यायच्या वेळेस मला त्याच्यातनं काय व्हॅल्यू मिळतं, सगळ्यात पहिले व्हॉट आय नीड अँड व्हॉट आय एक्सपेक्ट, सेकंड व्हॉट आर माय एक्सपीरियंसेस ऑफ दैट पर्टिकुलर प्रोडक्ट। अगर ये 2 चीजें ज्वाइन हो जाती है तो ये बिकम्स माय पार्ट ऑफ वैल्यू प्रोपोजिशन दैट विल लीड टू माय सेटिस्फैक्शन। और ये 2 चीजें आई कहाँ से, ये 4 डिटरमिनेंट से आई, वर्ड ऑफ माउथ, पर्सनल नीड, पास्ट एक्सपीरियंस एंड मार्केटिंग ऑब्जर्वेशन। अब जरूरी है कि हर फ्रेमवर्क ऐसा ही हो, आप आपका भी फ्रेमवर्क बना सकते हो प्रोवाइडेड वो फ्रेमवर्क आपको समझ में आता है। मी बरेचदा गमतीने म्हणतो की माझेही थेरॉटिकल फ्रेमवर्क जे असतात ना ते इतके कॉम्प्लिकेटेड मी बनवतो की ते फक्त माझ्याशिवाय कोणाला कळत नाही। दुसऱ्या साहेबांना वाटतं की अरे वा वा खूप छान केलं है, ते त्याच्यात बघत नाही। तो वो भी एक है, आपको वो समझ में आना चाहिए और आपको एक्सप्लेन करना चाहिए किसी ने आपको पूछा। अब थोड़ा सा आगे चलते हैं। देखो नेक्स्ट टाइम जब भी कभी हम ऑफलाइन मिलेंगे ना तो मैं आपको बना के दिखाऊंगा, पर आज जो मैंने बोला, जो आज आपको घर में काम करना है, आपका टाइटल लिखना है, कीवर्ड आइडेंटिफाई करना है, हर कीवर्ड की थ्योरी निकालनी है गूगल में से या स्कॉलर में से, कंसेप्ट निकालने हैं, कंसेप्ट का इंटरलिंकेज करना है, और आप क्या मेजर करने वाले वो लिखना है। इतना आपको करके प्रीति मैडम को 2-4 दिन में आपको दिखाना पड़ेगा और प्रीति मैडम मेरे से शेयर करेंगे। अगर आप करना चाहते हो तो फिर बिकम एन एक्सरसाइज। अभी देयर इज अ डिफरेंस। एग्जाम में आपको जो सवाल आएगा थ्योरेटिकल फ्रेमवर्क का, तो आपको बोलना है कि एक लिंकेजेस, थ्योरीज एंड कंसेप्ट, ये कैसे उत्तर है। थ्योरी और कंसेप्ट जो भी है आपके टॉपिक के रिलेटेड वो थ्योरेटिकल फ्रेमवर्क में आते हैं और वो दोनों को लिंक करती है। कंसेप्चुअल में क्या करते हैं, राइट, इट इज समथिंग यू कैन डेवलप योरसेल्फ बेस्ड ऑन दिस थ्योरी। कंसेप्चुअल फ्रेमवर्क हे तुम्ही स्वतः बनवू शकता, राइट। सो inevitably would some, if not all, concept is that particular theory operate with. So जैसे कि theoretical framework एक grounded theory के ऊपर बना हुआ है, conceptual framework आप ऐसे चीज पे बना सकते हो जो थ्योरी पे नहीं बना हुआ है। फॉर्च्युनेटली म्हणा किंवा ऍक्सिडेंटली म्हणा किंवा अनऍक्सिडेंटली म्हणा, माझ्या थिसिस मध्ये कन्सेप्चुअल फ्रेमवर्क बनवण्यात आलं आणि ते मी मैंने एक रिसर्च पेपर पब्लिश किया था, वो भी गलती से पब्लिश हुआ था, वो भी इसमें हुआ था, थॉमसन रॉयटर में हुआ था। तो उसमें मैंने कंसेप्चुअल फ्रेमवर्क डाला था, वो गवर्नमेंट के लिए था और वही फ्रेमवर्क फिर मेरे
थीसिस के फाइंडिंग रिकमेंडेशन में भी आया था। तो जो थ्योरी पे ग्राउंडेड नहीं है वो होता है कंसेप्चुअल फ्रेमवर्क, और जो थ्योरी पे ग्राउंडेड है वो है थ्योरेटिकल फ्रेमवर्क, राइट। सो जब आप रिसर्च ग्रांट की बात हम कल करेंगे, राइट, सो एम्पिरिकल रिसर्च हम एजम्पशन पे काम करते हैं। ये डिस्क्रिप्टिव और एक्सप्लोरेटरी स्टडी जो होती है, हाँ, जिसमें हम चॉइसेस फिनोमेना के ऊपर के हम डिस्कस करते हैं, उसको भी ऑब्जर्व करने के लिए हमको थ्योरेटिकल फ्रेमवर्क भी लगता है, ठीक है। रिसर्चर जो एम्पिरिकल स्टडी प्लान कर रहे हैं उनको हमेशा चैलेंजेस आते हैं कि वो एजम्पशन एक्सप्लिसिट और उसको क्रिटिकली करे ताकि उसका इन्वेस्टिगेशन हो। तो इवन उस तरीके के सिचुएशन में भी थ्योरेटिकल फ्रेमवर्क ये काम में आता है। थ्योरेटिकल फ्रेमवर्क ये थ्योरी बनाने के भी काम में आता है। कई बार ये होता है कि ऑल्दो रिसर्च इज बेस्ड ऑन थ्योरी, मेनी ग्रांट प्रपोजल लैक अ वेल डेवलप्ड थ्योरेटिकल रैशनल। आप जब रिसर्च ग्रांट का प्रपोजल जब बनाओगे तो थ्योरेटिकल फ्रेमवर्क इसकी इम्पोर्टेंट इसलिए माना जाता है क्योंकि आप एक तो एग्जिस्टिंग थ्योरी के ऊपर काम करो या तो फिर थ्योरी डेवलप करने का काम करो, या कई बार वो थ्योरी का रैशनल वो कैंडिडेट जस्टिफाई नहीं कर सकता था, होता है। और सिंगल टॉपिक देयर कुड बी मल्टीपल थ्योरीज इन वर्किंग, ज्याला आपण इंटरडिसिप्लिनरी थ्योरीज म्हणतो। तो आपको अप्लाई करते समय उसको उसका रैशनल देना है कि मेरे टॉपिक के लिए यही काम में आएगा। वो हो गया एंड दैट्स इट। तो एग्जाम के एंगल से दो चीजें याद रखो, थ्योरेटिकल फ्रेमवर्क इज बेस्ड ऑन ग्राउंडेड थ्योरी, कंसेप्चुअल फ्रेमवर्क कैन बी डेवलप्ड बाय द रिसर्चर रिसर्च, क्वालिटेटिव, क्वांटिटेटिव, डिडक्टिव, इंडक्टिव, ठीक है। हे एवढे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवरचे तुम्हाला येऊ शकतात, राइट। अब अपन कल मिलेंगे 10:30 को। कल फर्स्ट 90 मिनट्स में हम लोग डिस्कस करेंगे प्रपोजल और ग्रांट कैसा लिखना है, और आगे के 90 मिनट जो मेरा फेवरेट टॉपिक है इथिक्स इन रिसर्च, संशोधन करताना नैतिकतेचा पालन करणं अत्यावश्यक आहे, त्यामुळे कट पेस्ट करू नका, काय म्हणतात कोणाचे कॉपीराइट व्हायोलेट करू नका, प्लॅगरिझम करू नका। तुम्ही जर तुमच्या पीडीयू बनायला जाल आणि तुमच्या थिसिस मधलं प्लॅगरिझम जर दिसलं तर खुर्ची सोडावी लागते। तर नैतिकतेबद्दल सुद्धा आपण उद्या सेकंड हाफ मध्ये बोलू। याच्या व्यतिरिक्त काही तुमचे प्रश्न असतील तर उद्या अवश्य विचारा, आत्ताही काही प्रश्न असतील तर विचारा। कुछ क्वेरीज है तो आप सर से डिस्कस कर सकते हैं। इफ यू हैव एनी क्वेरी यू कैन डिस्कस विद सर। और सब लोग फ्रेमवर्क बनाने की कोशिश करो आज, क्योंकि अभी आपके दिमाग में ताज़ा है। और जिन लोगों को ज़्यादा समझा नहीं है वो वेबसाइट पे जाके डाउनलोड करें मेरा पीपीटी, वो देख देख के फिर फ्रेमवर्क बनाओ और मैडम सर, को बनाओ। Sir, plagiarism पे I have one question. Can I ask you? या श्योर। सर मैं लिटरेचर स्टूडेंट हूँ, तो सर लिटरेचर वाले किसी का स्टेटमेंट कोट करते हैं तो एज इट इज आता है, उसका इंटेक्स साइटेशन देते हैं, पीछे रेफरेंस दे देते हैं, पर प्लेगैरिज्म चेक करते समय तो वो उसको कंसिडर कर लेता है, यानी वो प्लेगैरिज्म में चला जाता है, क्योंकि तो इसका क्या समाधान है सर? अभी देखो ये होता है, वेरी वैलिड पॉइंट, ये मेरे साथ भी हुआ है। आपको मैं अब क्या होता है ना, ये मैंने जिस जर्नल में पब्लिश किया था, यू वोंट बिलीव, वो पेपर पब्लिश करने के लिए उन्होंने 18 महीने लिए, 18 मंथ्स। वो हर चीज पे मेरे को प्लेगरिज्म बोलता था। फिर मैंने एक बार कुछ लिखा तो बोले हु आर यू टू क्रिटिसाइज दिस गवर्नमेंट दैट गवर्नमेंट। तो क्या होता है, अच्छे जर्नल में अगर वो बहुत टाइटली स्क्रूटिनी वाला अगर चला रहा होगा ना, तो हर चीज प्लेगराइज मानी जाती है, हर चीज। मुझे मैं इतना कंटाल गया था कि फिर मैंने उनको बोला सर मैं तो नहीं छप पाता, और वो बोले आप थोड़ा धीरज रखे। वो एडिटर बंगाली थे, वो था यूके से पर बंगाली था। बोले आप पेशेंस रखो। वो हर रोज एक नया नाटक खड़ा कर रहा था प्लेगरिज्म का। अब इसका सोल्यूशन मैं आपको बताता हूँ क्या है। आपको क्या करना है, आप पीछे बिब्लियोग्राफी में मत डालिए, उसको तुरंत फुटनोट में डालिए। और जब आप फुटनोट पहले फुटनोट, हाँ। दूसरा, अगर आप किसी रिसोर्स से ले रहे हो जो ऑनलाइन रिसोर्स है, मान लो आप वेबसाइट पे गए www.abc.com और / कोई एखादा आर्टिकल होगा,
वो ब्राउजर में पूरा के पूरा वो कॉपी करने का और फुटनोट में उसको पेस्ट करने का हाइपरलिंक, ओके तो फिर आप प्लेगरिज्म से बाहर आ जाएगी। ये मेरे को उन्होंने बताई हुई टेक्निक है, फिर मैं बच गया। तो मैंने वो आदत डाली। खैर मैं भी आजकल पेपर ऊपर नहीं लिखता हूँ, पर जिनको लिखना है तो आपको फुटनोट में हाइपरलिंक डालना है ताकि आप बच जाओगे। ओके वो सर, फिर बट क्लिक करके लिटरेचर में हम एमएलए 7th एडिशन में काम करते हैं, तो इसमें ये फुटनोट वाला हम नहीं कर सकते, हमको पीछे रेफरेंसिंग ही करनी पड़ती है, वर्क साइटेड और रेफरेंसिंग ही करनी पड़ती है, और ये इंटेक्स MLA 7 साइटेशन क्या नहीं। है? ये आपका सॉफ्टवेयर है क्या? नहीं नहीं सर, ये एमएलए 7 एक राइटिंग स्टाइल है। मैडम इसके जैसे ऊपर अपना अपना एपीए होता है ना सर, एपीए होता है, वैसे ही एमएलए 7th एडिशन होता है लिटरेचर में। अपनी नागपुर यूनिवर्सिटी में यही चलता है अच्छा, सर। श्वेता मैडम, अच्छा। इसके ऊपर जी अपना और एक लेक्चर होने वाला है हिरवड़े मैडम का, तो अब आपके ये कंसेप्ट और क्लियर हो जाएंगे। हाँ, ओके क्योंकि मैम, जनरली ना पेपर और रिसर्च लिखते समय मैंने एक आदत, मेरे मतलब हमारे टीम में एक वर्ल्ड बैंक के साहब थे, तो मुझे ये पता चला कि फुटनोट इज द बेस्ट पावरफुल टूल। तो हमारी यूजुअली बिब्लियोग्राफी बहुत कम रहती है मेरी, हम हर चीज फुटनोट में डालते हैं। तो A4 का मेरा 1/3 पेज तो फुटनोट में जाता है। तो उससे क्या होता है, सामने वाला तुरंत चेक करता है, स्पेशली अगर वो सॉफ्टवेयर में चेक हुआ है तो हम बच जाते हैं। अदरवाइज क्या है ना, वो सॉफ्टवेयर बिब्लियोग्राफी में नहीं जाता है आपका, क्योंकि वहाँ केवल आप उसका नाम और ये दे दो। बट आप हाइपरलिंक जब दोगे ना, तो आप प्लेगरिज्म से बच जाते हो, मतलब उसके ट्रैप में नहीं आते हो, क्योंकि दिस इज व्हाट आई थिंक। बाकी आपने जो MLA 7 बोला है, तो वो हिरवड़े मैडम आपको थोड़ा क्लैरिफाई करेगी, यस, उसी फॉर्मेट में ओके, आपको थैंक यू लिखना सर, है। थैंक यू। थैंक यू, थैंक यू सर। थैंक यू। सर एक क्वेश्चन था कि हाँ थेरोटिकल फ्रेमवर्क जो अभी आपने एक्सप्लेन किया वो कहाँ पे इंक्लूड करना है? हाँ, वेरी गुड। ये जब आप अगर रिसर्च मेथोडोलॉजी डालने की सोच रहे होगे, इसके भी ऊपर एक कैविएट है। टिपिकली क्या होता है, रिसर्च मेथड नाम का चैप्टर नंबर 3 होता है। चैप्टर नंबर 1 होता है इंट्रोडक्शन, चैप्टर 2 होता है लिटरेचर रिव्यू। तीसरे में मैं आप सबको दरख्वास्त करूंगा, अगर आप रिसर्च मेथड डाल रहे होंगे तो 2 पन्ने का ही चैप्टर रहता है, सिर्फ 2 पन्ने का, 2 या 3 मैक्स। अगर वो चैप्टर डाल रहे हो तो वो डालो। अगर आप सोचते हो कि यार आपको नहीं जम रहा है, आप नहीं डालना चाहते हो वो चैप्टर, तो आप इंट्रोडक्शन चैप्टर के एंड में डालो ये आपका फ्रेमवर्क। ऑलराइट, ओके ओके सर, या थँक यू सर. थँक यू. झालं का? मला आता भूक लागली आहे खूप हो जोरात. सर, थँक्यू सर फॉर युअर वंडरफुल सेशन. सर उद्या भेटूया आपण 10:30 वाजता. हो, ठीक आहे? 10:30. चलो, ओके, हो सर. ऑल दी बेस्ट. चलो बाय. थँक्यू सर. फ्रेंड्स नाव सर थँक्यू व्हेरी मच. उद्याची लिंक पाठवून द्याल मला परत मॅडम? हो सर, आज रात्री पाठवते उद्याची लिंक. हा ठीक आहे, चालेल चालेल. ओके ओके, थैंक यू सर. फ्रेंड्स ओके. नाउ आई एम एंडिंग द मीटिंग. अपन मिलेंगे अभी 1:45 बजे है. वी विल मीट ऑन 2:10. तुम्ही लवकरात लवकर ट्राय करा. तसं आपलं 2चं लेक्चर आहे, बट ट्राई टू जॉइन बाय 2 o'clock. मीटिंग में 5 मिनट में फिर से रिस्टार्ट करती हूँ. टेक योर लंच एंड कम बैक अगेन. ओके ओके मैम. ओके मैम. ओके मैम. ओके.